प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात आणि परमेश्वराच्या वचनाचा अधिक प्रसार करण्यासाठी आपण त्यासाठी एक माध्यम ठरूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, इथली माहिती घ्यायची असेल, तो जर नंबर लागला नाही, काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 अधिकृत नंबर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे आहेत. या 4 नंबरवरच फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे. याची सर्वांनी दक्षता घ्या. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे आणि ज्या वेळेस पास्टर वचन सांगत असतात त्यावेळेस बऱ्याच वेळा काही शब्द त्यांनी बोलले आणि पास्टर म्हणाले की मी असेन किंवा नसेन असे देखील शब्द त्या ठिकाणामध्ये वचनात सांगितले. आणि हे वचन ऐकल्यानंतर अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य केलं. अनेक लोकांचं अंतःकरण फुटलं आणि अनेक बहिणी त्या ठिकाणामध्ये रडू लागल्या आणि त्यांनी पास्टरांना मेसेज केला. त्यांनी सांगितलं की पास्टर, असं तुम्ही शब्द कधीच वापरू नका, कारण परमेश्वर तुमच्याद्वारे महान कार्य करत आहे. हे चॅनलच्याद्वारे अधिक लोकांपर्यंत परमेश्वराचं वचन पोचलं पाहिजे, कारण ज्या लोकांना अनेक वर्षापासून वचन कळतच नव्हतं त्यांना देखील आता वचन कळत आहे. अनेक लोकांचं जीवन बदलत आहे. तर तुमच्यासारख्या सेवकाची गरज आहे आणि परमेश्वर आमचं देखील आयुष्य तुम्हाला देवो आणि परमेश्वर तुमचा अद्भुत वापर करो आणि फक्त महाराष्ट्रासाठी, भारतासाठी नाही तर पूर्ण जगामध्ये ते परमेश्वराचं वचन गाजवावं. खरोखर परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. परमेश्वराने त्याच्या महान सेवकाला निवडलेलं आहे. अद्भुत साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. एक बहिणीने सांगितलं की तिची नोकरी गेली होती आणि तिच्यासमोर टेन्शन आलं होतं की आता कसं करायचं, कसं पुढे जीवन जगायचं. आणि तिने पास्टरांना प्रार्थना करण्यासाठी सांगितली आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये त्या बहिणीच्या जीवनामध्ये केलं. आणि त्या बहिणीला त्या ठिकाणामध्ये जॉबवर त्यांनी पुन्हा फोन करून बोलवलं आणि एवढंच नाही तर बोलून तिला इन्क्रीमेंट देऊन त्या ठिकाणामध्ये बोलवलं. आणि एवढंच नाही तर ते काम तर तिला मिळालंच, पण त्याचबरोबर अजून एक पार्ट टाइम जॉब देखील एका पेशंटच्या त्या बहिणीला मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधीलच बहीण राधिका काही दिवसापूर्वीच मागील आठवड्यातच सकाळी 6:26 तिने बघितले तिचं बँक बॅलन्स उघडून. तर त्या ठिकाणामध्ये पैसे होते फक्त ₹75.29 आणि तिने ते स्क्रीनशॉटचा फोटो काढला. तिने तो स्क्रीनशॉट घेतला आणि पास्टरांना पाठवला आणि पास्टरांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणामध्ये सकाळी 10:45 तिच्या अकाउंटमध्ये ₹6,193.55 आले. आणि परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. परमेश्वर कधी कुणाच्या जीवनात कार्य करेल सांगता येत नाही प्रियांनो. आणि परमेश्वर या चॅनलच्याद्वारे अद्भुत कार्य करत आहे. सिस्टर एलिझाबेथ गायकवाड यांनी पास्टरांना मेसेज केला होता. त्यांचे सासरे ICU मध्ये ॲडमिट होते. त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम होता, त्याचप्रमाणे त्यांचा किडनीचा देखील त्रास होता. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना मेसेज केला की पास्टर तुम्ही माझ्या सासऱ्यांसाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या त्या ठिकाणामध्ये देखील कार्य केलं. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना ICU मधून साध्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक बहीण आहे, 1 महिन्यापासून जवळजवळ त्यांचा उजवा खांदा दुखत होता आणि खूप त्रासातून त्या जात होत्या. पण 1 महिन्यापासून त्यांना कुठलेच त्या ठिकाणामध्ये रिलीफ मिळालं नव्हतं. त्यांनी पास्टरांना मेसेज केला की पास्टर माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, कारण की 1 महिना झाला तो उजवा खांदा दुखत आहे. आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि त्यांनी सांगितलं महिनाभरापासून जो खांदा दुखत होता तो दुसऱ्या दिवशी पास्टरांनी ओके सेंड केल्यापासून पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्ताचं देवपण साऱ्या जगाला त्याची माहिती होत आहे. ज्या उद्देशानं तो आला, मानवाचं तारण व्हावं, उद्धार व्हावा, त्याला सुटका मिळाली. आणि खरोखर देवाच्या वचनाचं इतकं मोठं काम या दिवसामध्ये मी पाहत आहे.
मागच्या दिवसामध्ये यवतमाळमध्ये मीटिंग झाली. इतके लोक त्या ठिकाणामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूनं साक्ष घडवली होती, त्यातली एक आंटी माझ्या जवळ आली आणि मग त्या म्हटले की तुम्ही मला ओळखता का? तुम्ही मनमाड या ठिकाणामध्ये मीटिंगसाठी आला होता. पॅरालिसिस होऊन मी बेडवरती पडलेले होते. मग त्या मीटिंगमध्ये माझ्या एका रिलेटिव्हजने, एका नातेवाईकानं व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी सांगितली. मग व्हिडिओ कॉलवरती मी माझ्यासाठी प्रार्थना केली. तुम्ही प्रार्थना केल्यानंतर आज मी तुमच्यासमोर जी चालत चालत आले ना, तर देवानं त्या दिवशी केलेली प्रार्थना याच्याद्वारे प्रभूनं त्याचं आरोग्य माझ्यामध्ये पाठवलं. आणि मग बरेच लोक त्यातले या ठिकाणामध्ये चर्चला पण येऊन गेले होते. मला माहीत पण नव्हतं, त्यांच्या घरी मला बोलवलं होतं. आणि ते आल्यानंतर एक साधारण लोकांसारखे इथं बसले होते. परंतु तुम्हाला घरी गेल्यावर, गाडीमध्ये बसल्यावर तो व्यक्ती सांगतो, या गावामध्ये, या शहरामध्ये पहिला एकच ख्रिस्ती नगरसेवक आहे, तो माझा भाऊ, आणि आम्ही तुमच्या चर्चला येऊन गेलो. मग त्याने सांगितलं की या आंटी ह्या तुमची साक्ष आहे. आज ते चालत आहेत ना, तुमच्या प्रार्थनेनं प्रभूनं त्यांच्या पायामध्ये बळ घातलं, त्यांना चालण्यासाठी शक्ती पुरवली, देवानं त्यांना कृपा पुरवली. अजून एक छोटा मुलगा होता. लगबगीनं ती बहीण त्या ठिकाणामध्ये आली आणि सांगायला लागली, हा माझा मुलगा, डॉक्टरने याला 2 तासाची मुदत दिली होती. त्याचा फोटो पण काढला. काढ म्हटलं त्या पोराला, त्यांनी फोटो काढला. म्हणजे 2 तासाची मुदत दिली होती. आम्ही हतबल झालतो, निराश झालतो. आम्हाला असं वाटलं की आता लेकरू हाती लागणार नाही. परंतु त्यावेळेस आम्ही तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी सांगितले, तुम्ही प्रार्थना केली आणि त्यानंतर काही तासात तो शुद्धीवरती आला. आणि एवढा गोंधळ त्या ठिकाणी मीटिंगमध्ये घालत होता. तर मी म्हटलं, तुला देवाने याच्यासाठी बरं केलं की मीटिंगमध्ये गोंधळ? देव चमत्कार करत आहे, फार मोठे चमत्कार, मिरॅकल्स. मला तुम्हाला सांगू द्या की नुसतं शारीरिक आरोग्य मिळणं हा चमत्कार नाही. लाजरस जिवंत झाला पण तो मेला. कुबड्या स्त्रीचं कुबड बरं झालं पण ती मेली. परंतु सगळ्यात मोठा चमत्कार कोणता? तर चोराला स्वर्गराज्य मिळालं. ते फार कठीण आहे बरं का. म्हणजे शरीर बरं झालं, कबरेमध्ये गेलो आणि कबरेमध्ये तुमचं संपलेलं शरीर आणि तुमच्या आत्म्याला सार्वकालिक जीवन मिळालं नाही, तर मग आम्हाला कुठल्या प्रकारचा लाभ नाही. म्हणून यवतमाळमध्ये फार मोठं काम घडलं. त्या ठिकाणच्या विशेषतः त्यांचं क्वायर, इतकं सुंदर क्वायर, एवढं सुंदर, एवढं सुरेख, एक ताल एक सूर. आणि मला वाटतं त्यांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं होतं की एक वचन द्या की त्या वचनावरती आमच्या चर्चमधले एक लेडी आहे, ती गाणं बसवणार आहे. फार सुंदर गाणं रचते. मी एवढं सिरियसली घेतलं नाही. म्हटलं यवतमाळ आहे, काय तिथं असणार आहे का? येशूच्या बाबतीमध्ये पण नासरेत मधनं चांगलं काय येणार आहे? तर ऑलरेडी यवतमाळ माझ्या डोक्यामध्ये वेगळंच होतं. मला फक्त तिथं जायचं होतं. ते पण त्यांनी जवळजवळ 5 वर्ष मागे लागले होते, मीटिंग करा, मीटिंग करा, मीटिंग करा. 5 वर्षामध्ये डेट्स कधी जमल्याच नाही, परंतु यावेळेस मिळाल्या. आणि मग मी तिथं जायचं म्हणून त्या उद्देशानं गेलो. खूप मागं लागल्यावर मी त्यांना ते गाणं पाठवलं आणि तिथं गेलो. ज्यांनी लाईव्ह ऐकलं असेल तर एक गाणं होतं त्याच्यामध्ये, काहीतरी मचकडेवाळा हे गाणं आहे. यूट्यूबला तुम्हाला ते इतकं सुंदर गाणं त्या लेडीने रचलं. मला वाटतं 60-70च्या आसपास ते असतील. 2 दिवसामध्ये एवढं अद्भुत गाणं त्यांनी रचलं. त्यांचं गाणं ऐकून मी हादरून गेलो की एवढं कसं काय महान रीतीनं त्या ठिकाणामध्ये सगळं काही घडलेलं आहे. चमत्कार प्रभूनं केला. फार सुंदर अशा गोष्टी घडवल्या. हे सगळं घडत असताना प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा त्यांना लागते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या स्त्रियांची जी युनिटी होती, क्वायर मधली त्यांची युनिटी, इतकी सुंदर युनिटी होती. मी त्यांचं गाण्यामधला जो त्यांचे शब्द ऐकले, मला कळलं की त्यांच्यामध्ये त्या शब्दाची ताकद काय असेल, तर त्यांचं आत्मिक ऐक्य इतकं सुंदर. एवढे चर्चमध्ये मी गेलो, परंतु कोणतं चर्च मला इम्प्रेस केलं नाही. परंतु त्या ठिकाणच्या त्या स्त्रियांनी एवढं इम्प्रेस केलं, एवढं सुंदर त्यांचं वातावरण, एकमेकाला धरून इतकं छान ते गात होते. आणि मग मी त्यांना पाहिलं, अरे मी यांना शिकवायला आलो पण यांच्याकडनं मी शिकलो. अतिशय सुंदर, खूप छान. एवढंच नव्हे, ती सगळी सभा संपल्यावर ते एक जोडपं आलं आणि ते जोडपं त्या ठिकाणामध्ये म्हटलं
लेकरं बाळं सगळी सेटल झालेली आहेत. आता आम्हाला कशाची काळजी नाही. आणि आम्हाला सुद्धा प्रभूनं भरपूर काही दिलेलं आहे. परंतु हा आमचा बंगला आणि जो जो 4-5 गुंठे त्यांची जागा होती, आमची इच्छा आहे की ती तुमच्या नावावरती करावी आणि तुम्ही यवतमाळमध्ये एक चांगल्या प्रकारची मिनिस्ट्री चालू करावी. वचनाची ताकद, वचनाची ताकद, वचनाची गोडी. जेव्हा देवाचं वचन काम करतं तेव्हा लोकांना, म्हणून मला ते प्रेषितांचे दिवस आठवले. त्याने आपली सगळी संपत्ती विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. हेच ते दिवस आहेत बरं का. हेच ते दिवस आहेत की ज्या दिवसामध्ये लोक संपत्तीवर, पैशावरती प्रेम करण्याच्या ऐवजी देवावरती प्रेम करू लागलेले आहेत. देवावरती प्रेम करणं याच्यासारखी सुंदर जगातली गोष्ट कोणतीच नाही. लक्षात ठेवा, ख्रिस्तावरती प्रेम करणं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः त्याच्यासाठी कित्त आहे ना. त्यानं स्वतः दाखवलं. ख्रिस्तीपण हे सगळ्यापेक्षा वेगळं का आहे? का धर्म जगामध्ये नाहीत, देव जगामध्ये नाहीत का? मग येशू ख्रिस्तच कसा वेगळा देव आहे? त्यालाच का स्वीकारलं पाहिजे? त्याच्याच का मागे चाललं पाहिजे? काय त्याच्यामध्ये वेगळं पण आहे? तो स्वतः धनवान असताना, बायबल सांगतं पित्याच्या उजवीकडे बसलेला असताना, एवढं वैभवी जीवन, जसं आम्ही गाणं गायलं, स्वर्गामध्ये असंख्य देवदूत त्याची आराधना करते, उपासना करते स्वर्गामध्ये. बरं, आमच्यासारखी उपासना नाही. आमच्या उपासनेमध्ये कमतरता आहे. आमच्यामध्ये 100% जे प्रभूला आवडतं ते नाहीये. कदाचित चांगले इन्स्ट्रुमेंट नसतील, चांगले वादक नसतील, चांगले गाणारे नसतील, आमच्याकडे नसतील त्या गोष्टी. बेस्ट मधलं बेस्ट स्वर्गामध्ये. बरं, त्या ठिकाणचं वातावरण त्यानं सोडलं आणि पृथ्वी तलावरती आल्यावर तो म्हणतो मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकण्यासाठी जागा नाही. मग विचार करा, आज आम्ही त्या ख्रिसमसच्या माहोलमध्ये आहोत, वातावरणामध्ये आहोत. परंतु प्रभूनं आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवण्याचा उद्देश तो आम्हाला माहितच नाही कशासाठी पाठवलेला आहे. लोकांकडे तर एक सण त्यांना मिळाला, आनंदाचा उत्सव आहे. चाललो 11-12 तारखेला परत पुण्यामध्ये तो उत्सव आहे. का तर ख्रिस्त जन्मोत्सव. बरं, ख्रिस्त जन्मोत्सवाचं नेमकं काय घडतं माहिती का? या ख्रिस्त जन्मोत्सवातला ख्रिस्त गायब झाला. आता उत्सव राहिला. गायब झाला ख्रिस्त. तुम्ही म्हणाल गायब कसा झालाय? त्याच्यात तर आम्ही स्किट करतो, नाटिका करतो, कॅरल करतो, सगळं करतो. अहो, सगळं करत असताना उद्देश काय प्रभूचा पृथ्वी तलावरती येशूला पाठवण्याचा हा तर माहित पाहिजे ना. कोणत्या उद्देशानं पाठवलं? बरं, तो आल्यानंतर या ठिकाणामध्ये पुष्कळ लोक बरे झाले, मेलेले जिवंत झाले. आणि शिष्यांना सुद्धा मोठा आनंद झाला. ते म्हटले, प्रभूजी आम्ही गेलो आणि लोकांमधली भूतं काढली. तर तो म्हटला, तुम्ही लोकांमधली भूतं काढता याच्यात स्वतःला धन्य समजू नका, तर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे उद्देश काय? जीवनाच्या पुस्तकात नाव असणं पाहिजे. मग जीवनाच्या पुस्तकात तर असं नाव निघणार नाही ना. तो आला कशासाठी? त्यानं काय सांगितलं? कोणतं शिक्षण दिलं? का आधी नव्हते संदेशचे शिक्षण द्यायला? मोशीने दगडी पाट्या नव्हत्या आणल्या, त्यानं नव्हतं सांगितलं. दगडी पाट्या आणल्यानंतर लोकांच्या हातामध्ये दिला, लोक चुकले. तिकडे पण दगडी पाट्या होत्या. का एलियानं चमत्कार नव्हते केले का? अलिशानं चमत्कार नाही केले? एलियानं प्रार्थना केल्यावर आम्ही पाहतो की ती विधवेच्या घरातली 3.5 वर्ष भाकर त्या ठिकाणात संपली नाही. येशू ख्रिस्तानं डोंगरावरती प्रार्थना केली, एकच दिवस त्यांना 5,000 लोकांना ती भाकरी पुरली. एलियाची भाकर तर अशी होती की ती भाकर 3.5 वर्ष पुरली. मग चमत्कार तेव्हाही घडत होते ना. परंतु चमत्कार 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 याच्यामध्ये लोक येशूच्या येण्याचा उद्देश किंवा ज्या उद्देशानं देवानं स्वर्ग बनवला तो उद्देशच लोक विसरून गेले. त्यांना असं वाटलं की या जगामध्ये राहत असताना देवापासून फक्त आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. मग येशू ख्रिस्त आल्यावर पण म्हटलं नाही का, 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्ग. सगळं वेगळं शिक्षण बरं का. 2 हात आहे आणि 2 हात असून नरकात गेला तर 1 हात असून स्वर्गामध्ये जाणं बरं. एकदम वेगळं छेद देणारं शिक्षण त्यानं लोकांना देऊन टाकलं. तेच आम्हाला समजलं पाहिजे. त्याच गोष्टी आमच्या लक्षात आल्या पाहिजेत.
जेव्हा हे सत्य समजतं ना, तेव्हा परिवर्तनाला सुरुवात होती, तेव्हा परिवर्तन होतं. आणि परिवर्तनाशिवाय एक गोष्ट 100% सत्य आहे. का किती पण डोकं आपल्यावर का लोकांमध्ये पहिले पाडे पंचावन्न होतात नाही का. काल ते एक संदेश टाकला होता, बाप्तिस्मा झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये. लगेच एकाने मला कॉल केला, असं म्हणता तुम्ही बाप्तिस्मा झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मग मला एक प्रश्न आहे, चोर कसा स्वर्गात गेला? येशू ख्रिस्त म्हटला, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. बाप्तिस्मा झाल्याशिवाय तर स्वर्ग राज्य नाही. मी म्हटलं येशूचा झाला का? झाला. मग आणूया चोराचे का येशूचे? येशूनं घेतला म्हणजे तुम्हाला घ्यायचा. साधी गोष्ट आहे. जेव्हा तर्क वितर्क किंवा तुम्हाला कुठून तरी पळवाट तुम्ही शोधायचा प्रयत्न करता, तेव्हा तुमची वाताहत होती. परंतु जसं ख्रिस्त सांगतो तसं जीवन जगला तर बायबल सांगतं बोलावलेले पुष्कळ आहेत. हे लक्षात ठेवा बरं का. बोलावलं साऱ्या जगालाच हो. योहान 3:16 मध्ये सांगितलं देवानं म्हणजे सगळ्या जगाला बोलवलं, पण पोचणार किती? आणि कोण थोडके? मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या. मग कुणाचा होणार आहे? जो माझ्या पित्याच्या. आणि देवाची इच्छा काय? बायबल आहे. देवाची इच्छा दुसरी तिसरी काय नाही. शास्त्रामध्ये लिहिलं त्याप्रमाणे वागणं. म्हणून आज सारं जग या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आनंदामध्ये सहभागी होत असताना, ख्रिस्ताचा जन्म कशासाठी झाला, त्यानं येत असताना कशा पद्धतीनं आम्ही त्याला स्वीकारावं, आणि नाताळामध्ये येशू ख्रिस्त सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. आता जशी प्रार्थना केली निरंजन गुडके, त्यांच्या प्रार्थनेमध्ये होतं रंगरंगोटी, कपडे, फराळ, घराचं सजावट करणं, तारा लावणं, चर्च डेकोरेशन. कालच बोलता बोलता डोंगरे ब्रदरला मी म्हटलं, आता लाइटिंग कुठं लावायची मोठा प्रश्न आहे. का चर्चचं बांधकाम चाललंय. म्हणजे शेवटी येशू गेला बाजूला आणि आली काय? लाइटिंग. बरं आता एक विचार करा, या वर्षी आपण लाइटिंग लावलीच नाही तर सगळे लोक म्हणजे नाताळ का चुकल्यासारखा वाटतो. म्हणजे नाताळात येशू नसला तरी चालेल पण लाइटिंग पाहिजे. नाताळात येशू नसला तरी चालेल पण घरामध्ये फराळ पाहिजे. नाताळामध्ये येशू नसला तरी चालेल पण कपडे पाहिजे. तर आम्हाला जो नाताळ शिकवला, या नाताळामध्ये सिद्धांत नाही शिकवला. या नाताळामध्ये एक ट्रेडिशन, एक परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये काय माहिती का, या परंपरेमध्ये जे जग करतं ते आम्ही करत आहोत. जगामध्ये चाललं तेच आम्ही करणार आहोत. त्यांना फराळ आहे, आम्हाला पण फराळ आहे. त्यांनी दिवा लावला, आम्ही स्टार लावला. त्यांनी लाइटिंग केली, आम्ही लाइटिंग केलेली आहे. त्यांनी नवीन कपडे घेतले, आम्ही नवीन. बरं विचार करा, हे सगळं करून सुद्धा 25 तारखेनंतर येशू हरवतो कुठं? जातो कुठं येशू? अहो जेव्हा या मागे लोकांना तारा दिसला, येशूचं दर्शन झालं, बायबल सांगतं त्यांनी आपला मार्ग बदलला. ते परत त्या मार्गाने नाही गेले. पण आज आम्ही पाहतो लोक वर्षानुवर्ष ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने ती चाललेले आहेत. मार्ग नाही बदललेला आहे त्यांनी. तेच आहे ना, व्यसन आहे ना, सवयी आहे, कुठल्याच गोष्टी बदललेल्या नाहीत. आहे तसं त्यांचं जीवन चाललेलं आहे. म्हणून आम्हाला माहिती होणं फार गरजेचं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन, त्याला मी म्हणतो की नाताळ नाही बरं का, तो मुळात हा शब्दच नाही. ती नाताळ हा शब्द बायबलचा नाही, तो लॅटिन शब्द आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, मी त्याच्यात पण खोलावर जाणार नाही, कारण मला त्याच्यावरती एवढा कथ्याकूट करत बसायचं नाही. परंतु मला जी गोष्ट तुम्हाला सांगायची की येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यावर घडतं काय, त्याला कसं सर्वोच्च स्थानी ठेवणार आहे. आता बसल्या बसला एक वचन, आता मला हल्ली या दिवसामध्ये कुठं बसलं ना की काहीतरी शोधायची सवय लागली. काहीतरी देवाच्या वचनामध्ये सिक्रेट असतं, सिद्धांत असतो, आणि हा सिद्धांत माणसाला बदलून टाकतो. करंथीकराचं पहिलं पत्र, करंथीकराचं पहिलं पत्र, त्याचा 9वा अध्याय आणि त्याचं 19 पासून काही वचन वाचा, 22 पर्यंत 23 पर्यंत वाचा. करंथीकराचं पहिलं पत्र 9वा अध्याय 19 ते 23 पर्यंत.
कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. आपल्याला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळवण्यासाठी यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्रातील लोक मिळवण्यासाठी नियमशास्त्रातील लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. त्यांना नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो. जे नियमशास्त्र विरहित आहेत विरहित आहे त्यांना मिळवण्यासाठी त्यांना मिळवण्यासाठी म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्र विरहित असा झालो. नियमशास्त्र विरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर देवाच्या नियमांच्या बाहेर होतो असे नाही, होत असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. दुर्बळांसाठी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे. सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की अशा हेतू की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो. स्वार्थेकरिता करतो. अशासाठी की मित्रांबरोबर तिचा भागीदार व्हावा. काय पौल, ज्या पौलाला ख्रिस्त माहित नव्हता पण ख्रिस्त दिसल्याबरोबर पौलाचं डायव्हर्शन. मी आता बसले वाचलं बरं का, तुम्ही जेव्हा चालू होतो तुमचं, आणि त्याच्यामध्ये या पौलाला ख्रिस्त समजल्यावर कशा पद्धतीने पौलाची मनोवृत्ती बदलली. बायबल सांगतं, पौल त्या ठिकाणामध्ये म्हणतो, मी सगळ्यांपासून स्वतंत्र होत असताना अधिक लोक मिळवण्यासाठी सर्वांचा दास आहे. आता देवाचा पण उद्देश काय होता? देवानं जगावर कशासाठी की कोणाचा? तर प्रत्येकाला काय व्हायला पाहिजे? आता पौलाला प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा उद्देश समजला. जगाला येशूची गरज आहे आणि जगाला येशूची गरज आहे. तो म्हणतो मी स्वतंत्र होतो, माझ्या इच्छेप्रमाणे मी वागू शकतो, मला कोण बंधन आणणार आहे? बरं, पौल हा कोणी साधा सुद्धा व्यक्ती नाही, तो धर्मशास्त्र आणि यहुद्यांमधला कट्टर यहुदी, म्हणजे धर्म पाळणारा व्यक्ती आहे. धर्मासाठी मरण आहे आणि धर्मासाठीच त्यानं ख्रिस्ती लोकांना छळ करण्याचं फरमान काढलेलं असा तो पौल आहे. आणि तो पौल काय म्हणतो माहिती का, मला येशूचं पृथ्वी तलावरचं आगमन समजलेलं आहे. त्याला आधी माहित नव्हतं येशूचं पृथ्वी तलावरचं आगमन काय. त्याला कळालं येशू या जगामध्ये लोक मिळवण्यासाठी आलेला आहे. लक्षात ठेवा, माणसानं सारं जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर काय. आता पौलानं सुद्धा मोठा अधिकार मिळवलेला आहे, अधिकार आहे त्याच्याकडं. परंतु पौलाला माहितीये आता ख्रिस्ताचं दर्शन त्या दमास्कसच्या वाटेवरती मला झालेले आहे. आता पौल म्हणतो मी लोक मिळवण्यासाठी दास झालो. दास होणं नाताळ कशासाठी माहिती का? लोक मिळवण्यासाठी तुम्हाला दास बनावं लागतं, मग तो नाताळ आहे. दास बनावं लागतो. अधिकार, मालकी, सत्ता, मीपणा, अहंकार, ऑर्डर किंवा कुठल्याही प्रकारचं मीपणाचं जीवन नव्हे, मालक नव्हे बनणं, तर देवाच्या वचनात सांगितलं दास बनणं. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा काय म्हटलं माहिती का? अरे तो शिष्यांना शेवटपर्यंत कळलं नाही येशू कशासाठी आला, आणि त्यांच्यात भांडण होतो, मी मोठा का तू मोठा. येशू गेल्यावरती कोण मोठं होणार आहे आणि कोणाला अधिकार असणार आहे. मग येशू म्हटलं तर एक शेवटचा चान्स, शेवटच्या रात्री तो घे आणि सगळ्यांना ते भोजन देण्याच्या अगोदर सगळ्या शिष्यांचे पाय धुवायला लागला. आणि पाय धुवायला लागले पेत्र इतके ते मनाने हट्टी झालेले होते की पाय धुताना सुद्धा पेत्र काय म्हणतो माहिती का, माझे पाय धुवू नका. म्हणजे बदल नाही करायचा, पण मुखातनं पेत्राचं पहिल्यापासून तेच होतं नाही का, तातडीने नुसतं पटकन बोलून मोकळं व्हायचं. तो म्हटलं मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, मारलं जाणार आहे. बोलले मी तुम्हाला मरू देणार नाही, सगळं गडबडीने बोलत होता. आता जेव्हा येशू त्यांना शिकवत आहे ना, तेव्हा सुद्धा पेत्र म्हणतो की तुम्ही माझे पाय धुवू नका. बाकीच्यांनी तर धुवून घेतले, धू तर आंघोळ तर घाल, काय करायचं ते कर, मोकळे झाले, धुवून घेतले त्याने. मग येशू त्याला काय म्हणतो माहिती का, अरे मी तुम्हाला याच्यासाठी करतो तुम्ही असं करावं, हे तुम्ही शिकावं. पुन्हा तुम्हाला सांगतो 12तला तर एक गेला, 11 राहिले, 11 शिकले नाहीत. पण जो पौल येशूच्या बरोबर नव्हता तो शिकला. तो शिकला. काय शिकला? लोक मिळवण्यासाठी मी दास बनलेलो आहे. दास बना. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर दास बनून आलेला आहे, तो गुलाम बनून आलेला आहे. अधीनता आहे. दास बनणं म्हणजे अधीनता.
दासाचे डोळे आपल्या धन्याकडे लागतात. तसं लक्षात ठेवा, याच्यामधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर पौल म्हणतो मी लोक मिळवण्यासाठी दास झालो. वाचा बरं वचन पुढे. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही सर्वांपासून स्वतंत्र असताय अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले. किती लोकांचा हो? सर्वांचा. बोला की सर्वांचा. कुणाचा दास? सर्वांचा. लोक मिळवायचे तर काय केलं पाहिजे? दास. सगळ्यांचे दास बनलं पाहिजे. अधिक लोक तसे मिळत नसतात. जगाचं तारण आहे, जगाचा उद्धार आहे. जगाचा उद्धार घरावरती तारा लावून नाही होणार आहे. जगाचा उद्धार तुम्ही हातामध्ये ट्रॅक्स देऊन नाही होणार आहे. तुम्ही जगाच्या उद्धाराचा विचार करता आणि आम्ही काय म्हणतो, प्रभू जगाला येशू दिसू दे, जगाचं तारण होऊ दे. अरे जगाचं तारण होण्यासाठी तुम्हाला जगाचं दास बनला पाहिजे. दास या शब्दाचा अर्थ ही त्याची सेवा करणं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हटला मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून नातातला ख्रिस्त सगळ्यांच्या वर का माहिती का? तो या जगामध्ये राहून जी पद्धत, जे तत्व, जो सिद्धांत त्यानं सांगितला. काय सिद्धांत आहे? एकमेकाचे दास बना, एकमेकाच्या अधीन राहा. अधीनता फार महत्वाची. म्हणून पौल म्हणतो मी स्वतंत्र होतो. आणि स्वतंत्र असताना मला वाटतं अजून एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान. हे असंच ठेवा, पण योहानाच्या शुभवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायात आणि 25 पासून काही वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय 25 पासून. मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन योहान 3:25 त्याला म्हणाले गुरुजी पहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात. योहानाने उत्तर दिलं, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठविलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे अवश्य आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीच्या वर आहे. व ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानित नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे. या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. 35 पर्यंत. कारण ज्याला देवाने पाठवलं तो देवाची वचने बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. तो वरून आला आणि वरच्या गोष्टी घेऊन खाली आला. तो जगाचं काही बोलत नाही बरं का. मी म्हटलं का तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. त्यानं जगातले सिद्धांत नाही मांडले. जग सांगतं त्या पद्धती. आम्ही वरच्या देवाकडं लक्ष लावत आहोत आणि आम्ही म्हणतो तो वरून आला, आम्ही त्याला सर्वोच्च स्थानी ठेवलं. आता सर्वोच्च स्थानी ठेवलं म्हणजे नेमकं काय केलेलं आहे? वरचं शिक्षण. आता वरचं शिक्षण तो देत असताना प्रभू येशू ख्रिस्त वरून आल्यावर शिष्यांना काय सांगतो की तुम्ही एकमेकाच्या अधीन असा, सेवा करा, दास बना. जसं मी दास बनलो तसं तुम्ही दास बना. म्हणजे त्यानं जगातल्या गोष्टी नाही बोलल्या. आता येशूच्या शिष्यांमध्ये प्रॉब्लेम काय होते माहिती का? येशू बरोबर चालत होते पण जगातल्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या, सगळ्या जगातल्या गोष्टी. आता योहानाकडे काय होतं? योहान आणि येशू बरोबर का, 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता नाताळामध्ये या 2 गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या गोष्टी. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर 6 महिने अगोदर योहानाला पाठवलं आणि योहान
जेव्हा त्या अलिशिबेच्या पोटामध्ये होता आणि मरीच्या पोटामध्ये येशू होता, त्यावेळेस ते उडी मारलेली त्याला आत्मिक गोष्टी समजतात. जेव्हा आत्मिक गोष्टी तुम्हाला समजतात ना, तेव्हा देवाचं वचन, येशू ख्रिस्त म्हणतो ना की तुम्ही माझ्यामध्ये बघा बरं का, आता मी तुम्हाला काय सांगू, योहान त्यानं येशूला पाहिल्यावर उडी मारली. जेव्हा तुम्हाला देवाचं वचन कळतं, येशू कळतो, तेव्हा तुम्ही आतमध्ये उड्या मारता. ते टोचत नसतं बरं का वचन, हालेलुया. हे वचन टोचत नसतं. काय करतं? उडी मारते, उसळी मारतं. अरे असं आहे का? प्रभूचं वचन जेव्हा तुमच्याशी बोल, काय बोललं तुम्हाला ते? आता पौल, या पौलाला अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन नीट ऐका बरं का, हा पौल ख्रिस्ती लोकांचा का छळ करत होता? प्रभू येशू ख्रिस्त जे सांगत होता ना, हे सांगणारं वचन शास्त्री पुरुषांना टोचत होतं. सगळं वेगळं सांगायला लागलं. बाहेरून वाट्या साफ करता, आतून सगळं घाण आहे. येशू ख्रिस्त सगळं आतलं बोलतो, बाहेरचं बोलत नाही. शास्त्री पुरुषी बाहेरचं सगळं दाखवत आहे. ते काय, लांब झगा घालणं, पांढरे कपडे घालणं आणि सगळं चौकामध्ये थांबून एकमेकाला सलाम करणं, या वरच्या गोष्टी. आता आमच्याकडे पण तसंच असतं बरं का. तुम्ही बघितलं पेंटिकॉस्ट मध्ये फरक काय झालेला आहे. पूर्वी लोक जेव्हा पेंटिकॉस्ट नव्हतं त्यास लोक सलाम करत होते. आता पेंटिकॉस्ट आल्यावर काय करताय? प्रेज लॉर्ड करताय. आम्ही म्हणतो पेंटिकॉस्ट. हे सगळं बाहेरून झालं. आतमध्ये काय? राग, द्वेष, मत्सर, लोभ, हे सगळं आतमध्ये. मग बाहेरून आम्ही खूप साफ केलो, बाहेर बदललं, पण आतमध्ये जो बदल असायला पाहिजे, आतमध्ये जेव्हा येशू आत जातो, तेव्हा जसं योहानानं आतमध्ये उडी मारली ना, तसं आतमधल्या गोष्टी उड्या मारतात बाहेर पडण्यासाठी. तो खरा नाताळ, तो खरा नाताळ. तिथं जन्माला सुरुवात होते, तेव्हा प्रेग्नन्सी राहते, तेव्हा येशू समजतो. अहो जन्माला यायचं लांब राहू द्या हो, जन्म तर नंतर आहे, अजून येशू जन्माला यायच्या आतमध्ये आधीच उड्या. म्हणून आता 1 महिना आपल्याकडे मिळतो तर आतमध्ये उड्या मारण्यासाठी येतो. 25 तारखेपर्यंत देवाचं वचन जर समजायला लागलं ना, तर आतमध्ये उड्या मार. आता पहिलीच उडी काय माहिती का, जी आता मी वाचली करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये, पहिले करंथीकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं 19 वचन. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. पहिली गोष्ट, ज्याला नाताळ समजला त्यानं पहिली गोष्ट केली पाहिजे, मी अधिक लोक मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय माझं विजन आहे? जास्तीत जास्त आत्मे देवाच्या राज्यामध्ये. बरं लक्षात ठेवा, देवाचं राज्य लोकांना तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही दास बनाल. अधीनता तुमच्यामधील. दास बनणं म्हणजे तो म्हणतो आदरानं तुम्ही एकमेकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना, त्याला दास बनणं म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रभूचे लोक असता तेव्हा तुमच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ हवे असता कामा नये. प्रत्येक व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये कशी येईल याच्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती, ईच अँड एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्ती. आणि पौलाला ही गोष्ट कळाली, हे बाकीच्या शिष्यांना कोणालाच कळालं नाही ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. पौलाला कळालं होते. बघा आता एवढे शिष्य होते, कुठल्या पत्रामध्ये तुम्हाला ते सापडणार नाही, पण पौलाच्या पत्रामध्ये तुम्हाला सापडतं. का तर पौलाला सगळ्यात शेवटी येशूनं दर्शन दिलं. 11-12 शिष्यांना येशू भेटला, 500 लोकांना पण दिलं दर्शन. 500 लोकांनी पण कुठलं पत्र लिहिलं नाही आणि त्या 500 लोकांमध्ये कुणाचं नाव होतं हे पण माहित नाही. पण पौलानं खरा ख्रिस्ताचं दर्शन स्वीकारलं. त्याला कळलं प्रभूचं दर्शन काय आहे, कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे, त्याचा उद्देश काय, त्याचं विजन काय. म्हणून लक्षात घ्या, तुमचा उद्देश काय, तुमच्या लोकांचा उद्देश काय. तुम्हाला ख्रिस्त जन्म समजला तर प्रत्येकाचं तारण, प्रत्येकाचं तारण. कोणी तारणापासून वंचित राहता कामा नये. तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचा शेजारी, तुमचं गाव, तुमची गल्ली, प्रत्येक व्यक्तीचं तारण महत्वाचं आहे. प्रत्येकाचं तारण. मला एका व्यक्तीनं प्रश्न केला, मीटिंगला गेल्यावर बरेच जण वेगवेगळे प्रश्न करतात. एक व्यक्तीने प्रश्न केला, व्यभिचारी स्त्री व्यभिचार करताना पकडलं आणि मग येशूकडे तिला घेऊन आले, मग तिला दगड मारणार होते आणि येशूने तिला माफ केलं. प्रश्न पण किती विचारपूर्वक विचारला पाहिजे. काय तेवढं एकच पाप बायबलमध्ये होतं का? बाकीचं पण पाप होतं. मग त्या
बापाच्या बाकीच्या पापांचा का आणि त्यांना का नाही धरलं, की व्यभिचार करणारी तिलाच का धरलं? मी म्हटलं हा तर फरक आहे. लोकांनी हातामध्ये बायबल घेऊन मारण्यासाठी वापरलं, पण प्रभू येशू ख्रिस्तानं बायबल उघडून लोकांचं तारण केलं. हा फरक आहे. हातामध्ये दगड देणं आणि लोकांना मारणं तारण नाही, तर पापातनं बाहेर काढून त्यांची पुनर्स्थापना करणं आणि त्यांचं तारण करणं, हाच उद्देश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला. आणि पौलाला ते समजलं का? कारण पौलाच्या हातात पूर्वी दगड होते, पण पौलाच्या हातामध्ये आता तारण आहे. पौलाच्या हातात पण पूर्वी दगड, फरमान आहे हो लोकांचं, मारण्याचं फरमान आहे. म्हणून लक्षात ठेवा, दगड हातात घेऊन जाणारे बनू नका, तर हातामध्ये तारण घेऊन जाणारे बना. तेव्हा जग ख्रिस्ताकडे वळणार आहे, तेव्हा लोक ख्रिस्ताकडे वळणार आहे. म्हणून लोक यांच्यामधला नाताळ निघून गेलेला, ख्रिस्त निघून गेलाय. आता फक्त राहिलाय जन्मोत्सव. तारण नाही त्यांच्याकडे, सुटका नाही. म्हणून शास्त्र सांगतं तो स्वर्गात न आला. आता स्वर्गातल्या गोष्टी बोलायच्या. नाताळ आता येशू ख्रिस्त कुठून आला? मग त्यांनी स्वर्गातल्या गोष्टी बोलला. योहानाचे शिष्य योहानाकडे म्हटले, बघा ना तुम्ही कशाला बोलला तसं, सगळे शिष्य येशूच्या मागे चाललेत, आपलं चर्च रिकामं व्हायला लागले. तो म्हटलं जाऊ दे, अरे तो वरून आलाय. लक्षात ठेवा. पुन्हा मंडळी म्हणून पण तुम्हाला सांगतो, जेव्हा वरच्या गोष्टी बोलाल तेव्हा चर्च भरलं जातं. खालच्या गोष्टींनी कधी भरलं जात नाही चर्च. जगातल्या गोष्टींनी कधी मंडळी भरली जात नाही. जगी गोष्टी जेव्हा मंडळीकडे असतात तेव्हा मंडळी रिकामी होते. योहान त्या ठिकाणामध्ये जे शिष्य म्हणतात की गुरुजी सगळे शिष्य आपल्याला सोडून चाललेले आहेत. जगाच्या गोष्टीसाठी जगातले लोक आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात आला, तो स्वर्गातल्याच गोष्टी बोलतो. स्वर्गातल्या गोष्टी, स्वर्गाच्या गोष्टीमधली पहिली गोष्ट सांगितलं, दास बनणं. दास बना, वर्चस्व गाजवू नका, लीनता, नम्रता आणि प्रभूनं सांगितलेलं तारण जगाला द्या. जेव्हा तुम्ही एकमेकासोबत, लक्षात घ्या, या दासाचं काय वैशिष्ट्य माहिती का? तो आपल्या धन्याला लागेल ते पुरवण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये उत्कंठ असते. लागेल ते पुरवण्याची, बरं का, काय लागतं माझ्या धन्याला असं म्हटलं, त्या दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे. म्हणजे काय? तो कधी टाळी वाजवेल आणि मला बोलवेल. हाताकडे म्हणजे काय? तो देण्यासाठी मागतो. दासाला किंमत ठरलेली आहे, गुलामाची किंमत ठरली 30 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त त्याला वेतन मिळत नाही, पण तो आपल्या धन्याच्या हाताकडं, टाळीकडं त्याचं लक्ष आहे. कधी माझा धनी मला टाळी वाजून बोलेल. आता विचार करा, तो म्हणतो तुम्ही एकमेकाचे म्हणजे काय हो? कोणत्या व्यक्तीला कोणती गरज केव्हा लागेल हे मंडळीतल्या लोकांना समजतं, तेव्हा मंडळी ही वाढणारी मंडळी असते. साधनही हे. आणि चर्चला हे जर कळलं ना, तर मला वाटतं जगातलं कोणतं चर्च रिकामं नसणार आहे, कधीच नसणार आहे. कळलं पाहिजे लोकांना, सिद्धांत कळले पाहिजे, तत्व कळली पाहिजे. आम्ही या जगामध्ये एकमेकावरती अधिकार गाजवण्यासाठी आलोय. बायबल सांगतं आम्ही अधीन राहण्यासाठी आलोय, नम्र होण्यासाठी आलेलो आहे. म्हणून पहिला मुद्दा त्यांनी सांगितला, मी अधिक लोक मिळवण्यासाठी काय केलं होतं ना? आपणाला सर्वांचा दास केले आहे. कुणाचा दास केलं? सर्वांचा. सगळेजण बोला, कुणाचं दास केलं? सर्वांचा दास. आम्ही सगळे एकमेकाचे दास. आम्ही कुणाचे मालक? दुसरा मुद्दा, हा, यहुदी लोक मिळवण्यासाठी हा, मी यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. कशासारखा झाला? आता तो म्हणतो मी यहुद्यांना मिळवायचं, मग यहुदी व्हायला पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणात गेल्यावर बऱ्याच तिथले येतात, मग ऑलरेडी माझं पेंटिकॉस्टचं लेबल आहे, मग तिथं ते पाळक जाऊन सांगतात तुम्ही आहात ते आम्हाला माहिती आहे, शिक्षण तुमचं खूप चांगलं आहे, पण प्लीज तिथं वर चढून प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणू नका. मी म्हटलं अख्ख्या मेसेज मध्ये चुकून पण प्रेज द लॉर्ड हालेलुया आलं तर याद राखा म्हटलं, कारण मला माहितीये यहुदी मिळवण्यासाठी त्यांच्यासारखंच व्हावं लागतं. पण हा नंतर यहुदी मिळवताना त्यांना बरोबर बनवून जातो. 100% ट्रूथ त्यांना सांगतो, कारण पौल म्हणतो यहुदी मिळवण्यासाठी मी यहुद्यांसारखा झालेलो आहे. तो भाग तुमच्यामध्ये पडू देऊ नका. तुम्ही यहुदी, येशू ख्रिस्त त्या शमरोणी स्त्रीनं तिचा प्रॉब्लेम येशूला पाहिलं, तुम्ही यहुदी आम्ही शमरोणी, तो तिथंच भांडण सुरू झालं ना. आता येशू ख्रिस्त यहुदी शमरोणी बाजूला राहते. अगं तू मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं,
पुन्हा कधी तुला तहान लागलीच नसती. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांमध्ये या प्रकारची जर ख्रिस्त समजला तर यहुदी शमरुनी हा भेद निघून गेला पाहिजे. मंडळीमध्ये जर भेद असेल, समाजामध्ये जर भेद असेल, प्रॉब्लेम काय? आता बघा, ख्रिस्त जन्मोत्सवाचा तो सोहळा पण सगळ्यांचा वेगवेगळा आहे बरं का. सीएनआयचा वेगळा, पेंटिकॉस्टचा वेगळा, बॅप्टिस्टचा वेगळा, सगळ्याचा वेगळा. आणि सगळ्याचा ख्रिस्त का सगळ्या ख्रिस्ताला वेगवेगळा स्वर्ग दिलाय? नाही, पेंटिकॉस्टचा, त्याच्यात अजून पेंटिकॉस्टमध्ये पण शिलोचा त्याचा एक कप्पा, त्या नाही, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. अरे मुळामध्ये तुम्हाला ख्रिस्त कळाला तर सगळे एका दिलाचे, एका चित्ताचे. कारण टायटल काय संदेशाचं? ख्रिस्त सर्वोच्च स्थानी. पंथ, तत्व, मंडळ्या, सिद्धांत, चर्चेस हा भेद कधीच असता कामा नये. त्यांना कळलंच नाही अजून. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या कानावरती बातमी पडेल ना की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा, मी असं म्हणेल फक्त चुकीचं शिक्षण देणाऱ्या लोकांकडे जाऊ नका, जे बायबल मध्ये सांगितलंय. चुकीचं शिक्षण देणार. आता कोणी बघा, त्याच्यात पण एक काय 25 ला जन्म झाला का? आता ज्ञानीच लोक आपले खूप, येशूचा जन्म 25 ला कुठं झाला? बरं ठीक आहे, मग किती तारखेला झाला सांगतो? मलाही माहित नाही, तुलाही माहित नाही. आता कुठला तरी एक दिवस धरला बाबा, 25 तारीख. उद्या मी 1 तारीख धरली, 1 ला झाला का? अरे 1 ला झाला का? 2 ला झाला का? 3 ला झाला का? इथं कुठं गड. बरं, आता त्याच्यात सगळ्यात उत्तम काढलं ते परदेशातल्या लोकांनी. महिनाभर करायचं ना, कुठलंच तापच नको, नाही का? या तारखेला झाला का? त्या तारखेला झाला का? तरी महिनाभर तुमची हाय ऐपत. वर्षात एकदा करता तर डोंबलभर कर्ज करता. ते फेडता फेडता तुमचा 2 डिसेंबर उजडतो. त्या लोकांकडे भरपूर पैसा आहे, ते महिनाभर त्यांच्या जातात, खातात, पितात. त्यांना मुळात प्रॉब्लेम पडतो की हा पैसा ठेवायचा कुठं? ठेवला तर सरकार टॅक्स घेतं, पण ते खातात, पितात, मजा करतात. मग तुम्ही त्याच्यात काय वाद घालायचं? 25 ला झाला का? 24 ला झाला का? डिसेंबर मध्ये झाला का? जानेवारी मध्ये? आता बघा, येशू ख्रिस्त ज्यावेळेस क्रुसावरती गेला, तो महिना मार्च एप्रिलचा महिना तो आपण पकडतो. आता पेत्र शेकोटी करणाऱ्या लोकांबरोबर शेकोटी पेटवत बसले होते की नाही? मग आता विचार करा, तो कुठला महिना होता? ती थंडी होती, ते मग शेकोटी पेट. उन्हाळ्यात तर कोण शेकोटी पेटून बसणार नाही ना तिथं, की चला आता थंडी वाजायला लागली, उन्हाळ्यामध्ये नाही, आता काहीतरी पेटू. मग आता त्याच्यावर पण तत्व निघाल ना. मग तो तिथं नाही भांडत, इथं लय भांडतात. तो 25 आहे का 24 आहे का? म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा भेद बाजूला ठेवा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगाचा उद्धारक जन्माला आलेला आहे. येशूचा जन्म महत्वाचा. बरं, तो येशूचा जन्म, त्याच्यातही लोक म्हणतात नाही तो अमक्याचा दिवस आहे, त्या दिवशी हा जन्मला, त्या दिवशी तो जन्मला, आणि मग त्याचा दिवस आहे, काहीतरी सांगतात ते. नाही, त्याच्यात नाताळ नावाची काहीतरी आहे बघा, ते जाऊ द्या, मी ते वाचत बी नाही, त्याच्यात जास्त टेन्शन पण घेत नाही. मग त्याचा तो दिवस आहे. बरं ठीक आहे, 2 ऑक्टोबरला, 2 ऑक्टोबर गांधी जयंती कधी आहे? हा, 2 नोव्हेंबर कब्रस्तानचा दिवस. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. मग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी बरेच जण जन्मले. मग सगळं जग गांधी जयंती करतं म्हणजे काय? ह्याचा जन्म साजरा करतं का? ते कुणाचा जन्म साजरा करतात? आपला देश गांधींचा. तसं 25 तारखेला सारं जग कुणाचा जन्म साजरा करतं? मग कशाला याचा जन्म त्याचा जन्म घेत बसायचं? मुळामध्ये पौल जे सांगतो मी तुम्हाला, ख्रिस्त सर्वोच्च स्थानी ठेवा. सर्वोच्च स्थानी कोण? यहुद्यांबरोबर यहुदी. कोण 25 तारीख करतं जायचं? हा, हॅपी ख्रिसमस. ख्रिस्त समजला तर ते. नाही तर अहो काय काय महाभाग असे आहे. मी इथंच बांधकाम करताना मी ते एक पोरगा येऊन बसला होता, त्याला म्हटलं ये ख्रिसमसला चर्च. नाही नाही, आम्ही तुमचं खात पण नाही. म्हणलं अरे तू ख्रिश्चन आहे ना. अहो तो नसतंय खायचं. ते कोण सांगितलं तुला? बायबलमध्ये दिले तसं. नाही नाही, येशूचा जन्म 25 ला नाही. मी तुमच्यासारखा नाहीये. असं का? तू ये म्हणलं, तुला सांगतो एकदा निवांत. लिहिले बायबलमध्ये खायचं नाही, याचं खायचं नाही, त्याचं खायचं नाही. कुठल्या तत्वानं, कुठल्या सिद्धांतानं? पौल म्हणतो मी यहुद्यांबरोबर यहुद्यांसारखा. ते लोक, आता मला हा एक प्रश्न आहे, समजा जे लोक 25 तारखेला नाताळ करतात आणि काही करत नाही, बरं का? आता दोन्ही गोष्टी मी तुमचा सण तुम्ही साजरा करता, कोणी एका दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाला
जो मानतो तो कशासाठी, कुणासाठी मानतो, आणि जो मानत नाही तो कुणासाठी मानतो. आता मग दोन्ही गोष्टी बरं का, भेद का नाही तुम्हाला पाळाय. तो आता एखादा 25 तारखेला पाळतो, 25 डिसेंबरला, मग 25 डिसेंबरला पाळताना प्रभू त्याला म्हणा, ह्याने 25 तारीख सांगून पण पाळकाने ऐकलं नाही, त्याला स्वर्गात घेऊ नका, याला बाहेर काढा. आणि दुसरं एक मी सांगायला लागलो का तुम्हाला 25 तारखेचं पाळायचं. आता मग प्रभू, हा मनोजने टेलरने बरोबर सांगितलं, हे पाळत नाहीत ना, यांचं जरा ग्रुप बाजूला ठेवा. लक्षात ठेवा, पाळणारे न पाळणारे हा भेद स्वर्गामध्ये नसणार आहे. स्वर्गामधली सगळ्यात महत्वाची कसोटी कोणती, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला का, शास्त्र तुम्ही पाळलं का, ही तुमची कसोटी असणार आहे. येशूचा जन्म पाळला का, नाताळला बिर्याणी खाल्ली का आणि फराळ खाल्लं का, याच्यावर तुम्हाला स्वर्गराज्य अवलंबून नाही. तुम्हाला भेद संपुष्टात आणला पाहिजे. यहुद्यांबरोबर यहुद्यांसारखं राहा. याचा अर्थ असा नाही दारुड्याबरोबर दारुड्यासारखं नाही. काही लोक म्हणतील ते त्यांनी डीजे लावला, आपण पण त्यांच्यात नाचायला का, ते काढा डोक्यात. ते डीजे लावून नाचतात बरेच लोक. बापले एक पण दारू पिऊन, मला कोणी एका पाळकानं साक्षी झाली, बाप पण मी स्वतः दोघ जण समोरासमोरून बसून पित होतो. धन्य बापलेक, 15 वर्षाचा असताना. यहुद्यांबरोबर यहुद्यांसारखा. पौलाला तो सिद्धांत समजला. योहान म्हणतो तो स्वर्गात आला, स्वर्गातल्या गोष्टी बोलतो. आता स्वर्गातल्या गोष्टी कुणाला समजल्या, पौलाला समजल्या. पौल काय म्हणतो, यहुद्यांबरोबर मी यहुद्यांसारखा झाला. पुरावा काय, येशू ख्रिस्त शिमोनाच्या घरी जेवायला गेला, मग मरिया तिथं आली, आला वस्त्रकुपी फोडली, त्याच्या पायावरती ओतली. आता लोकांच्या डोक्यामध्ये काय बरं का, ही कोण आहे, जर येशूला कळलं असतं तर त्यानं आपल्या पायाला हात सुद्धा लावू दिला नसता. पण प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातल्या गोष्टी बोलत आहे. आता यहुदी धर्मशास्त्र जाणणारे लोक काय म्हणतात, तुमचा गुरु नेहमी पापी लोकांबरोबरच बसतो, तुमच्या गुरुला दुसरी चांगली जागा नाही का मिळत रे. आमच्या सोलापूरच्या असतात तर म्हटले असते नाही का, दुसरे चांगले लोक नाही मिळत का तुम्हाला, त्यांच्याबरोबरच तुम्ही बसता उठता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलेला आहे. हे सिद्धांत हा स्वर्गीय सिद्धांत आहे. कोणाला गरज आहे, रोग्याला वैद्याची गरज आहे. सगळं चांगलं आहे. आणि डॉक्टर उद्या ते डोस द्यायला येतात तुमच्या घरामध्ये नाही का, त्या पहिला प्रश्न काय करतात, पोलिसचा डोस. तुमच्या घरात कोण 5 वर्षाचं, मग तुम्ही नाही मला पण द्या ना म्हणता तुम्ही. डोस आमच्या घरात लहान बाळ नाही, पण माझा लहान बाळ डोस घेतला नाही, मला डोस द्या. अहो तुम्हाला गरज नाहीये. येशू तेच सांगतो, मी जगामध्ये पाप्याला माझी गरज आहे म्हणून मी आलेलो आहे. तुम्हाला डोसची गरज नाही. तुम्हाला कशाला, तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला कशाला येशूची गरज आहे. जर तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला तुमच्याकडे बायबल आहे, तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे, तुम्हाला येशूची गरज नाही. पण ज्याला गरज आहे त्याच्याकडे जाईल ना. उद्देश काय, पौल काय म्हणतो, उद्देश सर्वोच्च स्थानी ख्रिस्त. उद्देश पौल काय म्हणतो, जास्तीत जास्त लोक मिळावेत. ऐका बरं का, देवाची इच्छा आहे स्वर्ग नरक रिकामी व्हावा आणि स्वर्ग भरला जावा. हा उद्देश आहे प्रभूचा. नरक रिकाम कसा नरक रिकामा होणार आहे, पाप्यांचं अग्नीतनं ओढून ओढून एकाचं तारण करा. आता त्याचं तारण करण्यासाठी तुम्हाला त्याच्याबरोबर जाऊन बसावं लागेल ना. नाही तो दारू पितो, मी त्याच्याकडे जात नाही, मी लांब ना, तुला स्वर्ग मिळणार नाही, जा तिकडं, जा तिकडं. कसं तारण होईल त्याचं, त्याच्या बरोबर प्यायला बसू नका, पण त्याच्या समोर तर बसा ना. त्याला सांगा ना महत्वाच्या गोष्टी, जीवनाच्या गोष्टी त्याला समजावून सांगा. मला आठवतं, मी परवा त्या यवतमाळच्या मीटिंगमध्ये काय देवाच्या आत्म्यानं चालवलं, अशा पद्धतीचं एक एक सिद्धांत लोकांना मांडत, साधच होतं पण लोकांच्या डोक्यामध्ये घुसलं. मग एक व्यक्ती आला आणि मग तो आला माझ्याजवळ थांबला आणि जाताना माझ्या हातात हात देऊन तो म्हटला, तुम्ही जे बोलला असते माझ्यासाठी होतं, या सगळ्या चुका माझ्यामध्ये होत्या, परंतु आज देवाचं वचन माझ्याशी बोललं, आता इथून पुढे मी ते करणार नाही. परंतु मला त्याच्याकडनं दारूचा प्रचंड वास आला. परंतु मला एक गोष्ट समजली की तो बदलला. दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे ते नव्हतं का, तर जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखं बनून त्यांच्याकडे जाल, आपोआप लोकांचं तारण होईल.
तारण हा उद्देश. सर्वोच्च स्थानी फक्त तारण आहे. सर्वोच्च. तुम्ही आणि मी जगामध्ये महत्वाचे नाही. येशू ख्रिस्ताला शास्त्री आणि परुषी हे धार्मिक लोक त्याच्या आजूबाजूला नव्हते, पण त्याच्याकडे प्रत्येक पापी व्यक्ती त्याच्या जवळ होता. का? कारण जेवढे पापी त्याच्या संपर्कात आले ते सगळे साक्षीच्या रूपाने जगामध्ये गेले. म्हणून तर मी पाहतो शिष्यानं म्हटलं, गावात जा, भाकरी घेऊन या, मला भूक लागली. परंतु गेला विहिरीवरती आणि विहिरीवरती त्याला शमरुणी स्त्री भेटली. शमरुणी स्त्री भेटली हे महत्व नाही, शमरुणी स्त्रीच्या द्वारे अख्खा शमरोन भेटला ते महत्वाचे. एक व्यक्ती कशा पद्धतीने देव तिचं तारण कसं तिला स्वर्गाच्या राज्याची संकल्पना मांडेल, आणि त्या व्यक्तीच्या द्वारे पौल म्हणतो मला अनेक आत्मे जिंकायचेत. सर्वोच्च स्थानी ख्रिस्त, नाताळामधला ख्रिस्त सर्वोच्च स्थानी. आणि सर्वोच्च स्थान काय? प्रत्येक व्यक्तीचं तारण. प्रत्येक व्यक्तीचं. लोकांचं तारणच झालं नाही तर ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन शून्य असणार आहे. धर्म नाही, धर्म नकोय लोकांना, पण येशूची गरज आहे. आज लोकांकडे धर्म आहे, पण धर्मानं भेद पाडले जातात, पंथानं भेद पाडले जातात. पण प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर सगळे धर्म, सगळे भेद नष्ट होतात. म्हणून येशू म्हटला, यहुदी आणि शमरोनी आता हे बोलू नकोस, मला पाणी माग, मी तुला असं पाणी देईल की पुन्हा तुला कधी तहान लागणार नाही. ती गोष्ट ध्यानात ठेवा. भेद नष्ट करणं हे येशूचं काम आहे. जर येशू समजला तर आमच्या मधला सगळा भेद, आम्ही ज्याच्या सारखे आहोत त्याच्यासारखं बनलं पाहिजे. तारण व्हायलाच पाहिजे. हो, सगळ्याचं तारण. जगाला येशू सापडलाच पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, किती पण तुम्ही उड्या मारा, किती पण उड्या मारा, परंतु सगळ्या सिद्धांतामधले जे करेक्ट आहेत त्या सगळ्या सिद्धांतामधले थोडे थोडे लोक प्रभू काढून घेणार आहे बरं का रॅप्चरच्या वेळेस. पण तुम्हाला पुरावा काय? ज्याला 2 दिले त्याच्या पाठीवर थाप मारली का नाही? ज्याला 5 दिले, प्रॉब्लेम कुणाचा झाला? एक वाल्याचा, ज्याने व्यापार केला नाही त्याचा. म्हणजे देवाला वाढवणारे लोक आवडतात. वाढवणारे लोक बरं, मग ते कुठले पण पंथाचे असो. ख्रिस्त लोकांना समजावून सांगणारे लोक, वाढवणारे लोक बना. तारण, लोकांचं तारण व्हायला पाहिजे, लोकांना जीवन मिळालं पाहिजे. पुढे वाचा. यहुद्यांबरोबर यहुद्यांसारखा झालो, नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी. मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. आता काही तो म्हटला, ज्या लोकांना नियमशास्त्र जास्त माहिती, अधीन, म्हणजे काही लोकांना ते नियमशास्त्रच पाहिजे, त्याच्या बाहेरचे जात नाही. सगळं नियमशास्त्र पाळणारे लोक त्यात. त्यांना गुड फ्रायडे पाहिजे, त्यांना ईस्टर पाहिजे, त्यांना सगळंच पाहिजे. आता काय म्हणतो माहिती का पौल? मला तर नियमशास्त्र माहित नव्हतं, मी अधीन नव्हतो. म्हणजे मी नियमशास्त्रातल्या गोष्टी, अगोदर त्याला असं वाटलं नियमशास्त्राच्या द्वारे तारण आहे, पण त्याला नंतर येशू सापडल्यावर कळलं तारण नियमशास्त्राच्या अधीन राहून नाही मिळत. तारण येशूच्या द्वारे, त्याची कृपा आहे, त्या कृपेनं माझं तारण होतं. नियमशास्त्रातल्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे, पण नियमशास्त्र तुमचं तारण करत नाही. ऐका, नियमशास्त्र तुम्हाला आवश्यक आहे. नियमशास्त्रातल्या गोष्टी, जसं येशू ख्रिस्ताकडे एक तरुण आला आणि त्याने विचारलं, स्वर्ग राज्य मला मिळालं पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? तो म्हटलं, जाऊन 10 आज्ञा पाळ. तो म्हणतो, अजून पूर्ण व्हायला पाहिजे तर काय कर? आहे नाही ते सगळं गरीबाला भिकारी माझ्या मागे. म्हणजे आता तिथं असं लिहिलं की तो म्लानमुख झाला आणि निघून गेला. म्हणजे नियमशास्त्र येशूनं दाखवलं, ते तुला पाळायला पाहिजे, पण तारण त्याच्यानं होणार नाही. तारण कशानं? देवाची कृपा. का बरं का? लई खूप समजून घेणं गरजेचं आहे. नियमशास्त्राच्या अधीन असणारे लोक तारण का मिळू शकत नाही ते पुन्हा तुम्हाला समजावून सांगतो. आता नियमशास्त्रात सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त असतानाच बरं का नियमशास्त्र घेऊन लोक आले. मागेही तुम्हाला ते उदाहरण सांगितलं, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो. एक स्त्री व्यभिचार करताना सापडली. आता नियमशास्त्राच्या अधीन ते लोक आहेत. त्यांनी काय केलं? नुसते त्या बाईला पकडलं नाही, येताना दगड पण घेऊन आले. दगड पण घेऊन आले बरं का ते. कारण काय? नियमशास्त्रात सांगितलं कुठलंच व्यभिचार करताना एखादी स्त्री सापडली, त्या काळात व्यभिचार फक्त स्त्रीलाच दगडमार करत होते, पुरुषाला करत नव्हते बघा. आता व्यभिचार करताना तो पुरुष नाही का व्यभिचार करत, त्याला पण दगड मारायला पाहिजे, पण त्यांनी स्त्रीसाठी ते नियम काढला आणि ते घेऊन आले त्या बाईला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तासमोर नियमशास्त्र काढलं. हे लोक नियमशास्त्राच्या आधी. आता बघा,
त्यांनी म्हटलं ईशू असं लिहिलंय शास्त्रामध्ये, कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं. मग आता तुझं काय मत आहे? येशू ख्रिस्त नियमशास्त्राच्या अधीन गेला. तो काय म्हटला, अगदी बरोबर आहे, तिला दगडानं ठेचून मारावं हे बरोबर आहे, पण पहिला दगड त्याने मारावा ज्याने अजूनपर्यंत नियमशास्त्र सोडलं का त्यानं? नियमशास्त्र धरलं, पण नियमशास्त्रानेच त्यांना दाखवून दिलं. मग तुम्हाला पण लोकांमध्ये जाताना लोकांचं तारण करायचं. काही लोक नियमशास्त्राच्या अधीन आहेत, पण नियमशास्त्रामध्येच काही गोष्टी अशा आहेत, काही लोक नियमशास्त्र लोकांना दोषी ठरवण्यासाठी वापरतात, पण नियमशास्त्र लोकांना दोषी ठरवण्यासाठी नाही. पौलाला ज्यावेळेस नियमशास्त्र कळालं तो म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. हे नियमशास्त्राची ताकद आहे. पौल म्हणतो मी नियमशास्त्र लोकांसाठी नाही वापरलं, माझ्यासाठी वापरलं. शिकला तो, शिका देवाचं वचन. शास्त्रातले नियम जोपर्यंत तुम्हाला लोकांना समजावून सांगता येत नाही तोपर्यंत लोक कसे ख्रिस्ताकडे वळतील? तुम्हाला माहित पाहिजे ना या गोष्टी कुठल्या आहेत. मी आता परवा त्या ह्याच्यामध्ये बोललो बाप्तिस्मे संबंधानं, एका सिस्टरने मला मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं पास्टर खूप छान, मला खूप आनंद वाटला की बाप्तिस्म्याशिवाय स्वर्ग राज्य नाही. मग ते म्हणले दृढीकरणाचं काय? दृढीकरणाचं काय? मग ते बिब्लिकल नाही. एका वाक्यात मी सांगितलं म्हणजे काय? बिब्लिकल नाही म्हणजे काय? बायबलमध्ये ते नाही दृढीकरण. दृढीकरण हा शब्द कुठून आला, कशा पद्धतीने त्याने केलं? आता ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागले आणि ते म्हटले बंधुजनो आम्ही काय करावं. म्हणजे त्यांचा निर्णय झाला होता, काय करायचं हा निर्णय झाला. मग तो काय म्हणतो, तुम्ही जाऊन तुम्ही सर्वजण पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्ताच्या नावानं. म्हणजे तुमचं दृढीकरण जे तुम्हाला सांगतं ते तो नियम काय जो लोकांनी ट्रेडिशन मध्ये टाकला. दृढीकरण, तो दृढीकरण दुसरं तिसरं. आता त्याच्यामध्ये आम्ही बघतो, मी पण ते माझं पण झालं, मला माहिती की ते जायचं मग महिनाभर लेसन घ्यायचे, काय नसतंय तिथं. तिथं गेल्यावर महिनाभर काहीतरी शिकवतात. मला तर अजूनही काय माहित नाही, प्रेषितांचा मातांगीकार वगैरे काय बऱ्याच गोष्टी सांगतात. प्रबोधन कसं घ्यायचं ते शिकवतात आणि मग तुम्हाला असा हात ठेवायचा समोर. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे, मी बऱ्याच ठिकाणात गेल्यावरती लोक डोळे झाकून बसतात तर त्यांना हलून हलून घ्या म्हणावं लागतं. म्हणजे तुम्हाला ती भाकर घेताना सुद्धा एवढं गंभीर बनवले असतं. गंभीर ते नाही हो डोळे झाकणं, गंभीर पापाच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे. वेदीकडे येण्याच्या अगोदर तो म्हणतो आपल्या भावाबरोबर समेट कर मग वेदीकडे ये, याला गंभीर म्हटलेलं आहे. आता नियमशास्त्र जर तुम्हाला सांग आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करत घेत असताना त्यातलं गाभा काय ते शिकवता आला पाहिजे ना. नियमशास्त्रातल्या लोकांवर नियमशास्त्र म्हणजे लोकांना नियमशास्त्र काय आहे आणि त्यातला नेमका प्रभूला सांगायचं काय ते सांगितलं पाहिजे ना. नियमशास्त्रावर नियमशास्त्र, नियमशास्त्रातल्या गोष्टी लोकांना शिकवायच्या आणि त्या शिकवत असताना शब्दाताविषयी तुम्ही त्यांना शिकवलं. नियमशास्त्र शब्दाताविषयी सांगतं. नियमशास्त्र कशाविषयी सांगतं, आपला बाप आपली आई याचा सन्मान कर. आता ही गोष्ट तुम्ही लोकांना सांगत असताना लोक मायवरकडे लक्ष देतात पण आई वडिलांचा सन्मान करत नाही, हे पण सांगता आलं पाहिजे ना. दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस. नियमशास्त्राच्या अधीन असताना त्या ठिकाणामध्ये परस्त्री संबंधानं तुझं मन लंपट झालं, व्यभिचार केला, जारकर्म केलं, त्याचं शिक्षा तुला नियमशास्त्रातल्या गोष्टी माहिती पाहिजेत ना, सांगता तर आल्या पाहिजेत ना. नियमशास्त्रामध्ये व्यभिचार काय, जारकर्म काय, अशुद्ध कर्म काय, या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. आता कित्येक वेळा नियमशास्त्रातल्या लोकांबरोबर वागत असताना त्यांना नियमशास्त्रातला ख्रिस्त कसा काय तुम्ही समजावून सांगणार? नियमशास्त्रामध्ये ख्रिस्त आहे. काय नियम आहे नियमशास्त्रातला ख्रिस्ताचा? नाताळातला ख्रिस्त सर्वोच्च स्थानी, हे मी तुम्हाला सांगत आहे. आणि सर्वोच्च स्थानी असताना नाताळातला ख्रिस्त नियमशास्त्रामध्ये कुठे आहे? नियमशास्त्रामध्ये. आता नियमशास्त्रातला ख्रिस्त तुम्हाला जाता जाता थोडक्यामध्ये सांगतो. कुठे नियमशास्त्रातला ख्रिस्त? तिथं मी पाहतो येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेतला प्रवेश आणि त्याच्या प्रवेशासंबंधानं सांगितलं. दशमीला तो आतमध्ये आणावा, चतुर्दशीला त्याला वधावा आणि चतुर्दशीला वधत असताना
त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती याजकानं हात ठेवावं, घरातल्या प्रमुखानं हात ठेवावं, त्याचं सगळं पाप त्या असणाऱ्या कोकऱ्यावरती त्याने ओतावं आणि चतुर्दशीला त्याला वधावं आणि दारबाही कपाळपट्टीवरती कोकऱ्याचं रक्त लावावं. आणि ते करत असताना तो म्हणतो घाईघाईनं त्या कोकऱ्याची मुंडी, पाय, आतडी तुम्ही खा. म्हणजे नियमशास्त्रातला ख्रिस्त तो कोकरा आहे जो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि त्या कोकऱ्याकडे बोट करून आता नियमशास्त्रातला ख्रिस्त आम्हाला सांगतो, जर मला स्वीकारायचं बाहेरून स्वीकारू नका, आतून स्वीकारा. मुंडी खा, पाय खा, आतडी खा. मुंडी खा म्हणजे ख्रिस्ताचे विचार, आतडी खा म्हणजे ख्रिस्ताचं अंतकरण, पाय खा म्हणजे ज्या वाटेनं ख्रिस्त चालला त्या वाटेनं तुम्ही जा. हा नियमशास्त्रातला ख्रिस्त. एकीकडं नुसतं अर्पणाच्या रूपानं कोकरा अर्पण केला जातो, पण दुसरीकडं आध्यात्मिक ख्रिस्त मला सांगतो, तुम्ही ख्रिस्ताला ग्रहण केलं म्हणजे ख्रिस्ताचं अंतकरण तुम्हाला प्राप्त झालं. आणि एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताचं अंतकरण प्राप्त झालं हे ओळखायचं कसं? त्याच्या अंतकरणातनं प्रचंड क्षमा आणि प्रीती बाहेर पडते. प्रचंड क्षमा आणि प्रीती. अजून तुम्हाला सांगतो, जे आत आहे तेच बाहेर पडेल. आतमध्ये ख्रिस्त आहे तर ख्रिस्ताची क्षमा आणि ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताचं पावित्र्यच बाहेर पडेल. अन्यथा तुम्हाला बाहेरून दिसणार आहे. तुम्हाला बाहेरून तुमचं बाप्तिस्मा झाला, तुमचं हे सगळं बाह्य चिन्ह आहे. बाप्तिस्मा तुमचं बाह्य चिन्ह आहे. बाप्तिस्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा म्हणून पौला हा मोठा प्रश्न पडला. तो मग तो काय म्हणतो माहिती का? बाप्तिस्मा म्हणजे अंगाचा मळ धुणं म्हणवे. मळ नाही धुतला तो, नुसता आतमध्ये धुतलं गेलं पाहिजे. आतमध्ये जेव्हा आत धुतलं जातं, ख्रिस्त आतमध्ये गेल्यावर हे सगळं. पौलात ख्रिस्त गेला, मग पौलाला ते कळलं काय? नियमशास्त्रातल्या लोकांबरोबर. पुढे वाचा. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्र विरहित आहेत, विरहित आहे, त्यांना मिळवण्यासाठी म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्र विरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर. वाक्य फार सुंदर, त्याने बरोबर सांगितलं. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, असं नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. तो म्हटलं ज्यांना नियमशास्त्र माहितीच नाही. आता लोकांना आता हे कोणासाठी बोलतो पौल? मेन प्रॉब्लेम झाला यहुदी आणि यहुदीतर लोक. येशू ख्रिस्त आल्यावर तो काय म्हटला? ज्यावेळेस ती कनानी स्त्री त्याच्याकडे ती आणि त्याला म्हणते की माझ्या मुलीला बरं कर, तर म्हणतो मुलाचं मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला पहिले मुलांना तृप्त होते. परत प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मनुष्याचा पुत्र यहुद्यांमधले हरवलेले शोधण्यासाठी आलो. तो त्याच्या लोकांमध्ये, तो म्हणतो मी तुमच्यासाठी आलोच नाही. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेत त्यानं प्रवेश केला, शास्त्री परुषी त्याला विरोध करून म्हणायला लागले यांना गप्प करा. येशू म्हटलं हे गप्प राहिले तर कोण ओरतील? धोंडे. धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करेल. मग आता शास्त्रामध्ये हे पण वचन दिलं, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा कोणशीला झाला. म्हणजे ज्यांना बांधायचं होतं त्यांनीच हा धोंडा रिजेक्ट केला. बांधकाम करणारी गौंडी ते म्हटले नाही हा धोंडा उपयोगाचा नाही. आता बघा, या लोकांनी त्याला नाकारलं. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये ते सांगितलं, त्याच्या स्वकीयांनी त्याला ओळखलं नाही, त्याला नाकारलं. मग आता प्रश्न उठतो, जे स्वीकारतात त्यांना पहा मी द्वारा शुभ आहे, द्वार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकतो मला आतमध्ये घेतो मी त्याच्याबरोबर. तुम्ही नाकारलं, बाकीच्याने स्वीकारलं. परत त्या लोकांना स्वीकारत असताना त्यांना नियमशास्त्र माहीतच नाही ना. बरं त्यांना तुम्ही काय सांगायला गेला? आता फार सुंदर बघा. आता बघा, बरेच लोक ख्रिस्ताकडे आलेले आहेत. काही लोक त्यांना कंपल्सरी आपल्या डोक्यावरती पगडी लावावी लागते, टोपी घालावी लागते. मग तुम्ही जर जाऊन त्यांना म्हटलं हे काढा, तर ती त्यांची संस्कृती. आता काय म्हणला पौल? मला सगळे लोक काय करायचं? अधिक लोक मिळवण्यासाठी. आता विचार करा, पौल काय सांगतो ते समजू द्या. सर्वोच्च कसा ख्रिस्त, सर्वोच्च स्थानी कसा. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का? जेव्हा ख्रिस्त तुम्हाला संपतो ना, तुमची मेंटॅलिटी बदलली जाते. जे भेद आहेत ते भेद गळून पडले पाहिजे. तुम्ही इकडे आल्यावर लोकांना सांगू शकता तुम्ही टोपी घालू नका,
पण काही लोकांना टोपी घालूनच यावं लागतं. काय करणार आहे तुम्ही? झाकावंच लागतं डोकं. बरं, काही लोकांना जर तुम्ही परदेशात बघितलं ते कंपल्सरी केस कापतात. मी तुम्हाला कापण्याचं समर्थन करत नाही बरं का, पण कारण पौल काय म्हणतो? नियमांच्या आधी. मग आता समजा त्या फॉरेनरला तुम्ही इथं आल्यावर म्हटलं बाई उठ, बुंडे केस घेऊन चर्चमध्ये बसायचं नाही, गेलं तिचं तारण, तिचं तारण गेलं. जेव्हा तिला नियमशास्त्र समजायला लागेल आपोआप तिचे केस वाढलेले तुम्हाला दिसेल. उद्देश काय? ख्रिस्त सर्वोच्च स्थान आहे. ख्रिस्त सर्वोच्च स्थान आहे. म्हणजे कधी कधी या आता पौल हा एक कट्टर यहुदी आहे. हो, पौल सगळ्यात मोठा कट्टर, म्हणजे त्याला ते खपतच नाही. आणि जर तुम्ही पौलाचं पत्र वाचलं तर पौलाला त्या हे सगळं बोलतो, पण पौल परत अजून एक तुमचं केसाचं गुंफणं, अंगावरती दाग, हे पौलाला त्याचा पण राग येतोच ना. आणि तोच पौल इथं काय म्हणतो? नियमशास्त्र ज्याला माहित नाही. आणि तो पौल आता स्त्रियांना पण, स्त्रिया मंडळीमध्ये बडबड करतात, तुम्ही गप्प राहा म्हणून पौल बोल. आता तो पौल जर तुम्ही बघितलं, तोच पौल म्हणतो आता ख्रिस्तामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. पौलाचा सिद्धांत सगळे तडजोड म्हणण्यापेक्षा पौल जसा जसा ख्रिस्त त्याला समजायला लागला तसं तसं पौलानं एक वेगवेगळ्या पद्धतीनं आत्मे जिंकण्याचा सिद्धांत त्यानं शिकवला. ज्यांना नियमशास्त्र माहित नाही त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना आल्यावर त्यांनी सांगितलं या टोपी घालून पण या. देव तुमची टोपी नाही, तुमचं मन बघतो. आधी तर तुम्हाला ते सांगावं लागेल. आम्ही काय करतो? मन सोडतो, टोपी बघत बसतो. आम्ही दागिने आतमधलं बघा, दागिने याच्यापेक्षा त्या व्यक्तीमध्ये काहीतरी टॅलेंट्स आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सत्य समजल्यावरती ते करायचं नाही. सत्य, अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, काही लोकांच्या परंपरा तशा असतील तर प्रभू त्या परंपरे संबंधानं पण काही बोलत नाही. पुरावा काय? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की अलिशाकडे तो नामान कोडी बरा होतो आणि तो म्हणतो नाही, मला कळलं इस्रायलाचा देवच सगळ्यात भारी देव आहे. पण एक परंपरा आहे, मी राजाबरोबर मंदिरामध्ये जातो, राजाबरोबर मला दंडवत घालायला लागतं, पण त्यावेळेस मी मनानं दंडवत नाही घालणार, पण राजाबरोबर जावं लागतं ना. तर म्हणतो ठीक आहे. मग आता विचार करा, याचा अर्थ तुम्ही दंडवत घालायला जाऊ नका. पुन्हा मी सांगतो, बाप्तिस्मा झाल्यावर बंद. घ्यायच्या आधी तुम्हाला काय गोंधळ घालायचा घाला, एकदा झाला की नाही. सांगण्याचं तात्पर्य, कधी कधी या गोष्टी ज्या आहेत ते नियमशास्त्राच्या ज्यांना माहित नाही त्यांना नियमशास्त्राविरहित ख्रिस्त गाजवला. नियमशास्त्राविरहित ख्रिस्त. उद्देश काय? लोकांचं तारणच व्हायला पाहिजे. लोकांचं तारण खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताकडे येणं महत्वाचे. आणि ख्रिस्ताकडे आल्यानंतर पुढे काय म्हटले वाचा. हा, जे नियमशास्त्र विरहित आहे त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशा, एकच शब्द त्यातला महत्वाचा द्यायचा. कोणता शब्द? तरी देवाच्या नियमाबाहेर, नाही नाही नाही, तर ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन. ते पण नाही महत्वाचं. एकच शब्द शोधा बरं त्यातला कोणता. वैजंतीने बरोबर सांगितलं. काय? त्यांना मिळवण्यासाठी. चोर येतो चोरी व घात करण्यासाठी मी आलो, ते तुम्हाला जीवन. म्हणजे येशूचा उद्देश मिळवणं आहे. मिळवणं, लोक मिळवणं फार गरजेचं आहे. तारण महत्वाचं आहे. लोकांना सुटका मिळणं गरजेचं आहे. लोकांचा उद्धार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून नाताळामध्ये ख्रिस्त सर्वोच्च स्थानी, म्हणजे लोक मिळवणं हे पहिल्या प्रथम स्थानी असलं पाहिजे. पौल म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मला लोक मिळवणं. प्रश्न तोच आहे, मंडळांना जर लोक मिळवण्याची भावना समजली, कसे लोक मिळवायचे, कशी भूक आणि तहान. लक्षात ठेवा, स्वर्ग भरवणं हा आमचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि तो महत्वाचा उद्देश असताना वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक प्रभूकडे आलेच पाहिजे. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? धार्मिकते संबंधानं ज्यास या लोकांच्या डोक्यामधल्या कल्पना इतक्या घर करून बसल्या होत्या पक्क्या, त्यास प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, उंटाला सुईच्या नाकातनं जाणं सोपं होईल, पण श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये. का असं बोलला तो माहिती का? ते लोक थैलीनं दान टाकत होते चर्चमध्ये.
थैलीनं टाकत होते बरं का, अशा थैल्या, आणि विधवा 2 टोल्या टाकत होती. मग या लोकांना असं वाटलं की स्वर्गाच्या राज्यामध्ये मी प्रचंड धन टाकल्यावरती प्रवेश करेल. अजून एक प्रभू येशू ख्रिस्त बोलतो बरं का, काय म्हणतो माहिती आहे? वेश्या आणि कसबिनी देवाच्या राज्यामध्ये जातील. बघा प्रभू येशू ख्रिस्ताचा सिद्धांत काय तो म्हणतो की वेश्या आणि कसबिनी सुद्धा देवाच्या राज्य, म्हणजे त्यानं स्वर्ग सगळ्यांसाठी खुला केला. हो, सगळ्यांसाठी खुला केला. हर एक व्यक्तीनं स्वर्गाच्या राज्यामध्ये यावं याच्यासाठी त्यांनी स्वर्ग खुला केला. आता समस्या काय माहिती का, या लोकांनी स्वर्गाच्या राज्यामध्ये अडखळण करण्यासाठी काय आणलं? हे नियमशास्त्र आणलं त्यांनी अडखळ. आता या लोकांनी मी परराष्ट्रीय, मला माहित नाही, मी अन्य देवाची उपासना करणारा व्यक्ती आहे, मला नियमशास्त्र माहित नाही. पण आता तुम्ही एकदम कुणाला जर जाऊन सांगितलं की नाही असं करणं चुकीचं आहे, तर ते कसे काय ख्रिस्ताकडे वळतील? आता विचार करा, समजा एखाद्या व्यक्तीला नाही नाही तुम्ही नरकात झालं बरं का, डायरेक्ट तर तुम्ही बोलू शकत नाही. मग पौल सिस्टमॅटिक जातो बरं का. पौलाचं जर सेवा तुम्ही बघितली फार सुंदर आहे. तो गेला त्याला, काय तुमची दैवत, काय सुंदर सुंदर मूर्त्या, काय तुमची भक्ती, काय तुम्ही तल्लीनतेने त्याची सेवा. त्या ठिकाणी तुम्ही पौलाचं सगळं वाचा, तो इतकं काही त्या लोकांना भाव करतो. आणि त्यांना असं नाही म्हटलं अरे तुम्ही हे काय ठेवलंय, अग्नी पडणार, नाश होणार, असं म्हणलं असतं तर त्यालाच पेटवून टाकलं असतं पौलाला. का तर तू काय आमच्या देवांना नावं ठेवतो. पौल तसं नावं ठेवत नव्हता. पौल काय, मग तो बोलता बोलता म्हणतो या देवाची तुम्ही उपासना करता, आणखीन एक देवाविषयी मी तुम्हाला सांगतो. नियमशास्त्र माहित नसताना ज्या लोकांना नियमशास्त्र माहित नाही त्यांना त्यांच्यासारखं तो सांगत आहे. त्यांच्या गोष्टी लक्षात ठेवा, लोक मिळवण्यासाठी नुसता त्यांच्या चुका शोधू नका. प्रॉब्लेम काय होतं माहिती का, आम्ही चुका दाखवत दाखवत त्यांना एवढं चुकीचं ठरवतो की तो व्यक्ती तारणापासून निघून जातो. त्यापेक्षा त्यांनी ज्या चुका करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून सत्य दाखवायला सुरुवात करा. एकदा सत्य आलं की चूक आपोआप निघून जाते. हा सिद्धांत आहे बरं का बायबलचा, हा सिद्धांत आहे. जेव्हा तुम्ही लोकांकडे जाल त्यांना सांगाल सत्य काय आहे. लक्षात घ्या, दारू पिणं वाईट आहे सांगण्यापेक्षा दारूपेक्षा चांगलं काय ते सांगा ना. आता दारू पिणारा माणूस त्याला जरी विचारलं ना, एकदा तुम्ही पिऊन बघा, कडू लागते. मी नाही पिलो, म्हणतात कडू लागते. कडू लागते म्हणून ते चकना नाही का, फार सुंदर शब्द आहे त्यांचा. हा, ते खातात. एवढी कडू लागते तरी ते घोट प्यायचं, शेंगदाणे फरसाण बिरसाण ते खात बसते. म्हणजे आता बघा, एवढं तुम्ही कारला दिलं तर खाणार नाही. पण तो खाताना तो पिताना काय म्हणतो की टेन्शन घालवायला पाहिजे. आता तुम्ही दारू वाईट आहे सांगण्यापेक्षा त्याचं मेन काय, टेन्शन. मग टेन्शन दूर करण्याचा मार्ग सांगितला तो दारू सोडेल ना. तसं तो तुम्ही म्हणा किती पण समजावून सांगा, शराब पिणं शरीर केले हानिकारक आहे, ते दारू तुझी किडनी अमक होईल, ते तमक होईल. अहो हे आपलं चर्च नुकतं झालं होतं आणि मग एक छान आपल्या चर्चच्या मागं फार मोठा वॉटर प्लांट झाला असता. किर्लोस्कर आले ते आणि इथं सगळ्या जागेची पाहणी केली. ते म्हटले की जागा स्वस्त, इथं फार मोठा एक वॉटर प्लांट टाकावं. मी लय खुश झालो, चला बाबा 4 लोक कामाला लागतील. पण ते म्हटले पहिल्यांदा सर्वे करू. मग इकडे आले आणि सगळ्या या भागाचा सर्वे करायला सुरुवात केला, रामवाडी लिमयवाडी या भागामध्ये, आणि लोकांकडे फिरायला लागले. आणि त्या लोकांना म्हटले की तुम्हाला माहिती आहे का, जे पाणी तुम्ही पिता ते पाणी तुमच्या शरीराला किती हानिकारक आहे. ते पाणी जे आहे ना ते अशुद्ध आहे. एवढं सुंदर समजावून सांगायला. साहेब बसा, 40 वर्ष झालं मी गटरीचं पाणी दारू पितो. 40 वर्ष झालं गटरीचं पाणी पितो, अजून लिव्हरला एवढं सुद्धा डंक नाही हो. किर्लोस्कर म्हणला प्लांटच नको, जावं इथे, हे काय पाणी पिते. पण बघा बाकीच्या लोकांनी काही विचारपूस न करता प्लांट टाकला, लोक आपोआप प्यायला लागले. हे असं तारण. निगेटिव्हिटी सांगण्याच्या ऐवजी पॉझिटिव्हिटी सांगा, आपोआप लोकांचं जीवन त्याचं परिवर्तन होणार आहे. हीच गोष्ट पौल सांगत आहे. सर्वोच्च स्थानी ख्रिस्त, सर्वोच्च स्थानी असू द्या, सगळ्यात महत्वाच्या जागी ख्रिस्त. प्रभू येशू, तुमच्या मनाला काय वाटतं तुमच्या डोक्यातल्या कल्पना बाजूला टाका. जेव्हा तुमच्या डोक्यातल्या कल्पना तुम्ही ठेवाल तेव्हा येशू बाजूला जाल आणि तुम्ही समोर याल. तुम्हाला येशूला नाही बाजूला करायचं, ख्रिस्ताला. आता पौल काय म्हणतो, मी नियम वाचा परत वचन.
जे नियमशास्त्र विरहित आहे हा. त्यांना मिळवण्यासाठी हा. म्हणजे नियमशास्त्र नाही हा. अशांना मी हा नियमशास्त्र विरहित असा झालो हा तरी देवाच्या नियमाबाहेर होतो देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. अधीन होतो. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. आता दुर्बळ लोक आहेत. काही लोक विश्वासामध्ये खूप दुर्बळ आहे. आता काय होतं माहिती का प्रॉब्लेम, तुम्ही नेहमी आम्ही किती स्ट्रॉंग बिलिव्हर्स आहे दाखवायला जाता. मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप परफेक्ट आहे. तसं नसतंय. प्रभू येशू ख्रिस्त एकदम सामान्य. बघा, जेव्हा शेतकरी बी पेरण्यासाठी जात होता, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेला आणि मग त्या शेतकऱ्याला त्याच्या भाषेमध्ये सांगायला, पेरणारा बी पेरेत गेला. त्याला तर समजलं पाहिजे ना बायबल कसं काय. त्याला जर सांगितलं असतं की बाबा नाही जुन्या काळातल्या त्या गोष्टी सांगितल्या असतात, वलांडणाचं सण, दारबाई, कपाळपट्टी, आणि हे काय त्याच्या डोक्यावरून गेलं असतं ना इकडून तिकडून. मग येशू ख्रिस्त दुर्बळ, अगदी दुर्बळ शेतकरी त्याच्याकडे गेला. पेरणारा बी पेरेत गेला, काही बी खडकावर, त्याला सगळं समजायला लागलं. काही बी खडकावरती पडलं, काही काटेरी झुडपामध्ये पडलं. आता ते सगळ्या गोष्टी डोक्यात. मग येशू म्हणतो ते काटेरी झुडूप म्हणजे तुला काय, संसाराच्या चिंता. लगेच त्याच्या डोक्यात आलं. पौलाला हे कधी समजलं, येशूला जवळून पाहिल्यावर त्याने त्याच्या भाषेमध्ये दुर्बलांबरोबर दुर्बलांसारखा व्यवहार असतो, अगदी दुर्बलांसारखा. तुम्ही सामान्य लोकांबरोबर गेल्यावर एकदम सामान्य लोकांसारखं बोला. साधी भाषा, सोपी, लोकांच्या जीवनामध्ये काम करणारी. त्याला फार मोठ्या गोष्टी कुठल्या सांगण्याची गरज नाही. मला पुष्कळ लोक येऊन सांगतात, तुमचं बोललेलं लहानात लहान अशिक्षित लोकांना पण समजतं. का हो? मी व्यवहार बोलतो, बायबल मधले सिद्धांत आहेत, पण मी व्यावहारिक दृष्टिकोनातनं बोलतो. मला माहिती की स्वर्ग हा दुसरा तिसरं काही नसून तुमचं वर्तन याच्यावरती स्वर्ग अवलंबून आहे. स्वर्ग म्हणजे तुमचं वर्तन आहे, तुमचं दैनंदिन व्यवहार आणि तुमचा व्यवहार लोकांशी कसा याच्यावर तुमचं स्वर्ग अवलंबून आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, नियमशास्त्र हे लोकांशी तुमचा असणारा व्यवहाराचं शास्त्र आहे. नियमशास्त्र दुसरं तिसरं काही नाही. धार्मिक ज्या असणाऱ्या गोष्टी, रूढी परंपरा त्याच्यामध्ये दिल्या, पण सगळे मानवी व्यवहार त्याच्यामध्ये आहेत. सगळे मानवी व्यवहार आहेत. आज्ञेमध्ये काय मानवी व्यवहार आहेत. पत्रामध्ये काय दिलं, अंतःकरणातनं संताप, कडूपणा बाहेर काढा म्हटलेले सगळं मानवी व्यवहार आहे. मानवी व्यवहार तुम्हाला स्वर्ग राज्य देणार आहे. आणि येशू ख्रिस्ताने येऊन मानवी व्यवहारच पृथ्वी तलावरती नीट केलेले आहेत. स्वर्ग राज्य ना तुमच्या गाण्यावरती अवलंबून आहे, स्वर्ग राज्य ना माझ्या प्रीचिंगवरती अवलंबून आहे, स्वर्ग राज्य ना माझ्या वाद्यावरती अवलंबून आहे, स्वर्ग राज्य ना माझ्या चर्चच्या बिल्डिंगवरती अवलंबून आहे. लक्षात ठेवा, मी समजा चर्च बांधण्यासाठी लाखो रुपये दिले, पण मला स्वर्ग नाही मिळणार. बिल्डिंग बांधण्यासाठी केलेली मदत याचं पृथ्वी तलावरती मला प्रतिफळ मिळेल. द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. पण स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी, म्हणून त्याने म्हटलं, श्रीमंताला, उंटाला सुईच्या नाकात न प्रवेश करता येईल, पण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात थैल्याने दान टाकलं पण म्हणतो प्रवेश नाही. का? व्यवहार जो आहे ना. आणि त्याच मानवी व्यवहाराचा परिणाम काय झाला, जेव्हा श्रीमंत मनुष्य दरिद्री लाजरस त्याच्या महालाच्या बाहेर बसला, व्यवहार त्याचा नीट नव्हता, म्हणून काय झालं, स्वर्गाच्या राज्यापासून तो वंचित झाला. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या संपर्कातली व्यक्ती, या व्यक्तीशी तुमचा असणारा व्यवहार हाच तुम्हाला स्वर्ग किंवा नरक ठरवणार आहे. काय बोलतोय का? ख्रिस्त सर्वोच्च स्थानी, सर्वोच्च स्थानीच ख्रिस्त आहे. मला माझा व्यवहार जो आहे तो देवाच्या वचनानुसार नीट करावा लागणार आहे. म्हणून त्यानं म्हटलं, ज्याला नियमशास्त्र माहित नाही, काय म्हटलं, दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे. सर्वांना सर्व काही म्हणजे सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी तो उपलब्ध. तारण करताना हर एक प्रकारची व्यक्ती जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे, मग तुम्हाला नाताळ समजला. हर एक व्यक्ती बरं का, सगळ्या टाईपचे लोक, आम्हाला जे आवडतात ते लोक आम्ही मिळवतो, जे आवडत नाही ते गमावतो. प्रभू येशू ख्रिस्तानं चोराला मिळवलं, पेत्राला मिळवलं, योहानाला मिळवलं, फक्त थोमा गमावला, पण सगळ्याला त्यानं मिळवलं. कान देऊ नाही का? प्रत्येक व्यक्ती मिळवणं हे तुमचं मिशन असलं पाहिजे, हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य नाही.
आम्ही कधी सुद्धा लोकांची निवड, आता शिष्यांमध्ये प्रॉब्लेम हा होता, ते काय म्हटलं माहिती का, प्रभूजी काही लोकांना मी पाहिलं ते तुमच्या नावानं संदेश देते पण ते आपले शिष्य नाहीये, त्यांना जाऊन आम्ही सांगू का तसं करू नका. येशू काय म्हटलं माहिती का, त्यांना तसं करू नका. गहू आणि निदान बघा बरं, येशूने लगेच कुठलं काढलं, गहू आणि, अरे तुम्ही त्याला निदान म्हणता पण तो गहू असला तर, म्हणजे येशू ख्रिस्तानं निदानाला पण वाढू दिलं, गव्हाला पण वाढू दिलं. म्हणजे तुम्हाला निवड करायची नाही. समजा तो म्हटलं निदान असेल, सिद्ध होईल, जळून जाईल, पण तुम्ही कशाला उपटायला जाता. म्हणजे नाताळामध्ये सगळ्यात महत्वाचा संदेश काय, लोक मिळवणं. लोक मिळवणं बरं का. येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर कशासाठी आला, हरवलेले शोधण्यासाठी आला. आता तोच प्रश्न आहे, तुम्ही नातातला ख्रिस्त तर घालवला नाही ना. नाताळ आहे पण ख्रिस्त कुठे आहे, कुठे येशू, येशूच घालून बसला ना. येशू जर तुमच्याकडे असता तर प्रत्येक व्यक्तीशी तुमची अटॅचमेंट असली असती, प्रत्येक व्यक्तीचं तारण तुमच्या डोक्यामध्ये असलं असतं, प्रत्येक व्यक्तीला स्वर्ग राज्यात नेणं ही तुम्ही जबाबदारी समजला असता आणि त्या जबाबदारीपोटी तुम्ही प्रार्थना केल्या असत्या. तो सर्वांना मला मिळवायचंय. लक्षात ठेवा, एकही आत्मा गमावणं आम्हाला देवाच्या राज्यासाठी परवडणार नाही. जे चर्च आत्म्यांची काळजी करतं ती मंडळी खरा नाताळ साजरा करते. पुन्हा मी तुम्हाला सांगतो काय म्हटलं पौलाने, ते वाचा. दुर्बळांना मिळवण्यासाठी हा. दुर्बळांना मी दुर्बळ झालो, मी सर्वांना सर्व काही झालो आहे. सर्वांना सर्व काही, परत शब्द अजून एकदा, मी सर्वांना सर्व काही, सर्वांना सर्व काही, सर्वांना सर्व काही, सर्वांना सर्व काही झालं. त्यानं कुठला भेदच ठेवला नाही. मग पौल म्हणतो कोणी यहुदी आणि हेलनी नाही, कोणी स्त्री आणि पुरुष हे नाही, तो म्हणतो मी सर्वांना सर्व काही झालेलं आहे. म्हणजे नियमशास्त्र ज्यांना माहितीये त्यांच्यासाठी नियमशास्त्र घेऊन गेलो, ज्यांना नियमशास्त्र माहित नाही त्यांना नियमशास्त्र त्यांच्यासारखा झालो, जे दुर्बल आहेत त्यांना दुर्बलासारखं झालो. म्हणजे एखादा विश्वासामध्ये कमजोर आहे. आता दुर्बल म्हणजे काय, एखादा विश्वासामध्ये कमजोर आहे. आता तो विश्वासामध्ये कमजोर आहे तर तुम्ही तिथं तुमचा भापारा मारला मग तो गेलाच. तुम्ही किती भारी आहे, तुम्ही किती नाही, तुम्ही त्यांना सांगताना इतकं साधेपणानं सांगितलं पाहिजे. बघा जक्कय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचंय, हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला बोलतो ना, तो इतका सामान्य. तो जक्कय येशूला माहिती आहे तो पापी आहे, तो जक्कय कोण आहे, तो जकातदार आहे, लोकांना लुबाडणार आहे, सगळं प्रभूला माहिती आहे. माहित नाही अशातली गोष्ट नाही बरं का. कारण त्यानं माशाच्या पोटातली 2 नाणी जाणली, याचा सगळा वृत्तांत प्रभूला माहिती. पण तरी सुद्धा जक्कय त्वरा कर खाली. आता विचार करा, त्याला खाली ये म्हटल्याबरोबर त्याला काय आनंद झाला असेल. काही घरांमध्ये यवतमाळमध्ये मी गेलो, मग ते लोक एवढे एक्साइटेड झाले, तुम्ही आमच्या घरामध्ये, आम्हाला तर विश्वासच बसत नाही. तर मला काय त्या गोष्टीचं एवढं महत्व वाटलं नाही, कारण मला माहिती की आज यांच्या घरामध्ये उद्या डोकं फिरलं त्यांच्या घराच्या बाहेर पण असेल. त्याच्यामुळं पण तुम्ही आमच्या घरामध्ये युट्यूबला पाहत होतो, टीव्ही, कधी स्वप्नात पण वाटलं नाही तुम्ही आमच्या घरामध्ये. आता विचार करा, लोक माझ्या बाबतीमध्ये एवढा विचार करतात, तेव्हा तर येशू होता हो. आणि तो येशू हा हजारोंचा जमाव तिथं आहे आणि तो जक्कय फक्त त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो बरं का. येशू कोण आहे, येशू कोण आहे, आणि झाडावरती चढतो आणि तेवढ्यात येशू त्याला नाव, जक्कय त्वरा कर. कसला सामान्य झाला हो, किती सामान्य झाला. कल्पना आहे तुम्हाला, ज्या व्यक्तीची आयडेंटिटीच नाही, ज्याला कोणी चढू पण देत नव्हतं झाडावरती, जो बुटका होता आणि जो पाहण्यासाठी स्ट्रगल करत होता, त्याला वाटत तेव्हा फक्त त्याच्या अंतःकरणात इच्छा होती फक्त येशू समजा, बस एवढी एकच भावना. आणि येशू त्याला जक्कय त्वरा कर खाली ये. नुसतं जक्कय नाव घेतलं असतं ना तरी त्याला खूप भारी वाटलं असतं. पण विचार करा, मग आज मला नाताळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं काय होतं, प्रत्येकाचं दार जाऊन त्याने ठोकवलं जन्म घेण्याच्या वेळेस. ऐका, तो जन्माला येताना सगळ्यांनी दारं बंद केली, त्याला जन्म घेण्यासाठी कुठं जागा मिळाली नाही, उतार शाळेत सुद्धा जागा मिळाली नाही. मग गोठ्यामध्ये गेला, गव्हाणीमध्ये गेला आणि गवताच्या शेजीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आता विचार करा,
तेव्हा येशूला जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही. पण जेव्हा येशू तरुण झाला आणि 33व्या वर्षी जेव्हा सेवेसाठी निघाला, जक्कयाच्या घराकडे आला, जक्कय त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं. जक्कयाने एका झटक्यामध्ये आपल्या घराचं दार उघडलं आणि येशूला म्हटलं, ये माझ्या घरामध्ये. नाताळामध्ये येशू सर्वोच्च स्थानी. कुणाच्याच घरात जाऊ नका, तुमच्या घरामध्ये. आणि तुमच्या घरामध्ये येशू आल्याचं चिन्ह काय माहिती का? कन्फेशन, कबुली, पश्चाताप. काय पश्चाताप? प्रभूजी मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला वाटतो, हे कन्फेशन आहे. तर नाताळ समजला, ख्रिस्त जन्मोत्सव समजला ना, तर पहिल्यांदा जे आतमध्ये आहे तो असं म्हणू शकला असता, प्रभूजी मी कुणाचं चुकून माकून, बघा शब्दामधले खेळ सांगतो तुम्हाला. आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये तसं असतं, कळत न कळत घडलेल्या सगळ्या पापांची, सगळं कळून कळून पाप केलेलं असतं, एक पण कळत नसतं केलेलं, सगळं कळून, सगळं कळतं बरं का. पण तेव्हा कळताना सुद्धा आम्ही काय म्हणतो, नाही आता जाऊन देवाला क्षमाच मागू ना. मला कोणीतरी म्हटलं, नाही खूप पाप करतो आणि मग देवाकडे जाऊन क्षमा मागतो, त्यास वाईट वाटतं. 100% देव तुमच्या पापांची क्षमा करतो. ऐका, एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका, कान देऊन आणि कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही केलेलं किती पण मोठं पाप असेल, देव त्या पापांची क्षमा करतो, काय पण पाप असू द्या. पण ऐका बरं का, आता जो अधर्माची पेरणी करतो तो दुःखाची कापणी करतो. क्षमा करणार, स्वर्ग राज्य देणार, पण पेरणी केली तर कापणी पण करावी लागेल ना. म्हणजे काय हो, दाविदानं त्याच्या सैनिकाची पत्नी आणली, देवाने त्याला क्षमा केली, पण पेरणी काय, कापणी काय? घरामध्ये त्याच्या मुलानं, भावानं बहिणीवर बलात्कार केला आणि त्यानं सैनिकाचा खून केला, त्याच्या मुलांनी एकमेकाचा खून करून टाकला. कापणी तर येणार ना. म्हणून पाप करताना पापाची क्षमा मिळेल, पण परिणाम पण भोगावे लागतील ना. परिणाम पण भोगावे लागणार आहे. असं नाही मी पाप केलं आणि मी गेलो गुडघे टेकले, देवा क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. देव म्हणतो ठीक आहे, तुला क्षमा 7च्या 17 वेळा, मी लोकांना सांगितलं ना 7च्या 17 वेळा, मी तुला पण क्षमा करेल, पण कापणी तर तुला करावी. म्हणून जक्कय फार हुशार होता. तो असं नाही म्हटला मी कळत न कळत कोणाचं कुभांडानं घेतलं, अगदी डायरेक्ट बोलला, मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो. आणि त्याला हे पण आठवलं, नाही रे अजूनही लक्षात ठेवा, घरामध्ये येशू आला, सर्वोच्च स्थानी येशू. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा येशू घरामध्ये आला, त्याला हे आठवलं, याच्यापेक्षा जास्त माझं पाप आहे बरं का. मग तो म्हटला अर्धद्रव्य. म्हणजे त्याला कळलं, जो पगार मी कमवलाय आणि त्याच्यामुळे मी पुष्कळ द्रव्य साठवलेलं आहे. आणि द्रव्य साठण्याचं कारण काय बरं का, ऐका नीट. कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो. आता याचा गव्हर्नमेंटचा पगार याला येत होता, पण त्याला टेबला खालून पण येत होतं, म्हणून याचं खाल्लेलं सगळं बँकेत पडत होतं, ते वाढलं, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. मी त्या गोष्टीचा विचार करतो, ह्याची चौपट परत कसं काय करायला निघाला, अर्धद्रव्य गरीबाला देतो कसं काय द्यायला लागला, ह्यानी चौपट परत केल्यावर याचं सगळं संपतं. पण मला ते आठवलं, येशू त्यावेळेस म्हटलं नाही का, तू आणि 2चे 4 यांनी कुठंतरी गुंतवलेत, आता तुमच्याकडे शेअर आहे, याचा पण कुठंतरी व्यापार असेल ना, त्याच्यावर त्यांनी भरपूर कमवलं. तर म्हटलं मी जेवढं कमवलं ते अर्ध पण गरीबाला देऊन टाकतो. हे खरं मन आहे. एकदा येशू घरामध्ये आला ना, मग सगळं आपोआप बाहेर जातं. लक्षात ठेवा, जेव्हा येशू माझ्याकडे येतो ना, आतल्या सगळ्या गोष्टी पट 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 बाहेर पडतात. एका क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही, हो एक सांगावा सुद्धा लागत नाही, हे सोडून द्या, आपोआप सुटलं जातं. आणि ते परिवर्तन. म्हणून नाताळामध्ये येशू घर, ते नंतर बरं का. आता मला माहिती गेल्यावर आज तारीख किती आहे, 8. आता मी सोलापुरात आल्यावर मला 15 तारीख माहितीच आहे. 15ला पहिले कंबर तळ्यावर, आता नाहीत गोधड्या, पण पहिले आले ना, जायचो आपण पुढे कंबर तळ्यावर जाऊन सगळ्या गोधड्या घाधड्या वर्षाच्या धुवायच्या, त्यानंतर मग जाळ्या काढायच्या, चुन्ना मारायचा. आता चुन्ना पण कोण मारत नाही, चुन्ना मारायचा. ते चुन्ना मारायला पाहिजे खरं तर.
त्या चुन्ना मारताना चुन्ना टाकल्या त्या उकळ्या फुटतेत ना, त्या बघून बरं वाटतं की तसं नाही का, आतमध्ये त्या उकळ्या, तसं ते उकळ्या फुटल्याबरोबर कळतं की येशू जन्माला येणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा ख्रिस्त येतो त्यास अंतःकरणामध्ये उकळ्या फुटल्या पाहिजे. अरे येशू आला, हे सगळं कसं काय आतमध्ये राहणार आहे, हे आपोआप बाहेर जातं. सगळ्या जाळ्या जळमट सगळं बाहेर काढायचं. बघ आतमध्ये येशू येतो, त्यास आम्ही म्हणतो जगाचा उद्धारक काहीच्या गोठ्यामध्ये नाही, तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आणि अंतःकरणातला ख्रिस्त तुम्हाला आनंद देतो. कारण बायबल सांगतं जगाला झालेला मोठा आनंद. पण लक्षात ठेवा, हे स्वच्छता, करंजा, कापण्या, शंकरपाळी, चिवडा, अजून काय, लाडू, डोनट, अजून चकल्या, अजून शेव, किती आठवतो काय काय म्हणलं का, या सगळ्यापेक्षा येशू सर्वोच्च स्थानी, येशू सगळ्यात वर. आणि ते तुम्ही कराल ना तर लोक फराळ कसा का असेना फराळाला नावं ठेवतात, पण एकच परफेक्ट येशू प्रियानो. तुमच्या फराळा लोक नावं ठेवतील आणि सगळे लोक तसेच आहेत. तुमचा लाडू दिला तर म्हणतील दाताखालीच आला, फोडायला हातोडी द्यायला पाहिजे, लाडूला नावं ठेवतील. चकल्या दिल्या तर म्हणतील काय भुसभुशीत आहे, फुसक्याच आहे, त्या नाही आल्याच नाही चकल्या. डोनट दिल्या तर नाही, यांची डोनच फुसके झाले आणि त्याच्यामध्ये सोडाच जास्त झाल्या. लोक नावं सगळ्याला ठेवणार आहे, पण एकच उत्तम आहे, तो येशू आहे प्रियानो. त्याच्यात दोषच सापडणार नाही, कुठलाच दोष सापडणार नाही. आणि म्हणून तो ख्रिस्त आमच्या हृदयात असेल तर आमचा नाताळ सगळ्यापेक्षा वेगळा असेल. म्हणून पुन्हा जाता जाता सांगतो, टायटल विसरू नका, नाताळात ख्रिस्त सर्वोच्च स्थानी ख्रिस्त असू द्या. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आपण आपल्या जागेवरती बरोबर या, आपले डोळे बंद करू. आपल्या मान, त्याच्या स्वकीयांनी सुद्धा त्याला ओळखलं नाही. आम्ही देखील आमचं तारण झालेलं ख्रिस्त माहीत असलेले लोक आहोत, परंतु तरी सुद्धा आमच्यामध्ये तो ख्रिस्त कशा पद्धतीने असावा हे तुम्हाला समजावून सांगितलं देवा. पौल म्हणतो, ज्या पद्धतीनं जास्तीत जास्त लोक मिळवण्यासाठी मी सर्वांचा दास झालो. येशू ख्रिस्तानं सुद्धा जगाला दासपणामुळे मिळवलं. आज आम्हाला सुद्धा ते दासपणाचे गुण दे. अधीनता, एकमेकावरती प्रीती करणं, एकमेकाच्या गरजेला धावून जाणं, ख्रिस्तासारखं चरित्र, ख्रिस्तासारखे गुण आमच्यामध्ये होते. पौलानं जसं सांगितलं की यहुदी तर शास्त्रविरहित, शास्त्र असणारे, दुर्बल अशाही लोकांमध्ये मी त्यांच्यासारखा झालो. आम्ही आमच्यासारखे आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये समाधानी होतो, परंतु आम्हाला आता ख्रिस्तासारखं बनायचंय. ख्रिस्त आल्याशिवाय हे होऊच शकणार नाही. आणि म्हणून देवा, आम्ही तुला आमच्या सर्वोच्च स्थानी ठेवून म्हणतो, आमच्यातनं लोकांना तो दिसू दे. हा संदेश घराघरामध्ये पोहोचू दे प्रभूजी. लोक फराळाकडे त्यांचं लक्ष लागलं, रंगरंगोटीकडे लक्ष लागलं, पण अंतःकरणाच्या सजावटीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु आता सुरुवात होते आणि प्रभू अनेक लोकांची अंतःकरण उघडणारा अशा प्रकारचा संदेश लोकांच्या जीवनामध्ये जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पुष्कळ लोकांच्या तारण उद्धार व्हावा, हजारो आत्मे देवाच्या राज्यामध्ये यावेत, याच उद्देशाने आम्ही तुला समर्पित होतो. वेगवेगळ्या गावावरून या ठिकाणात लोक आलेत, परंतु जाताना त्यांच्याबरोबर येशू जावा. येशूच, फक्त येशूच त्यांच्याकडे असावा असं होते प्रभू. मला माहिती आहे आमच्या घरात काही नसलं तरी चालेल, येशू असला तर सगळं असणार आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या आनंदाला भरती येऊ दे माझ्या देवा. कोणी कमतरता विरहित राहू दे नको. सर्वांसाठी तुझा प्रकाश पाठव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा, तुला गौरव, तुला आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा असो. आमेन.